So net not. पण इथं आलं तो ब्रेन में रक्त संचय, कानों में भनभनाट की आवाज सुनाई देना, ब्रेन में रक्त संचय काल आपण बघितलेलं आहे की हे झालेलं आहे बहुतेक. ब्रेन रक्त संचय भनभनाट की आवाज, एक मिनिट. कुठला आलेलं? हा, या ठिकाणी आलो होतो. लिम्फेटिक सर्कुलेशन का डिजनरेशन, डिस्ट्रक्शन होना बहुत अच्छा कार्य करती है ब्लड की किसी कारण. WBC, RBC, प्लेटलेट कम होना, ब्लड कैंसर, किसी भी कैंसर को ठीक करना कार्य करती है. ब्लड व लिम्फ खराबी के कारण होने वाले कैंसर को ठीक करती है. शरीर से कहां से भी रक्त की ऑर्गन से एक्टिव या पैसिव होने वाली ब्लीडिंग को ठीक करते. म्हणजे कुठेही जर रक्तस्राव होत असेल तर थांबवण्याकरता बीचा उपयोग केला जातो. बी निगेटिव्ह मध्ये द्यायचा आहे. ज्या वेळेला रक्तस्राव होत असतो तेव्हा निगेटिव्ह, आणि जेव्हा रक्त पुरवठा होत नसतो तेव्हा पॉझिटिव्ह द्यायचं. रक्त पुरवठा कमी होत असेल तर पॉझिटिव्ह, आणि रक्त पुरवठा जास्त होऊन रक्तस्राव होत असेल तर निगेटिव्ह द्यायचा आहे. परत ते डिपेंड अपॉन द सेन्सिटिव्हिटी, सेन्सिटिव्हिटीवर अवलंबून राहतं. लोकांची सेन्सिटिव्हिटी काय आहे त्या पद्धतीनं त्याला काम करावं. परत ऍटमॉस्फिअरचा परिणाम पण असतो. शरीर उष्ण कटिबंध आणि शीत कटिबंधामध्ये असलेले जे लोक आहेत त्यांच्या डोसॉलॉजीमध्ये फरक पडतो. त्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या प्रकारचा डोस देणं भाग पडतं. म्हणजे डोसॉलॉजी डिपेंड अपॉन दी एन्व्हायरमेंटल कंडिशन, त्याच्यावर पण डोसॉलॉजी अवलंबून असते. त्याच्यानंतर सेन्सिटिव्ह द पर्सन, पर्सन किती सेन्सिटिव्ह आहे. बॉयलर टेम्परामेंट आहे, नर्वस टेम्परामेंट आहे, माणूस खूप सेन्सिटिव्ह असतो. अशामध्ये
तुम्हाला मोर निगेटिव्ह करावं लागतं मेडिसिन. यू कांट गिव्ह पॉझिटिव्ह मेडिसिन. पॉझिटिव्ह लेवलमध्ये जर गेला तर ॲग्रावेशन होण्याची चान्सेस असतात. पॉझिटिव्ह इन द सेन्स पॉझिटिव्ह म्हणजे आता तुम्हाला 2 कंपेअर करतो मी, की D9 इज निगेटिव्ह आणि D6 पण निगेटिव्ह आहे. तर याच्यामध्ये पॉझिटिव्ह रेमेडी कुठली होईल सांगा? D6. 2 रेमेडी आपल्याकडे आहेत. एक D9 आहे आणि D6 आहे. याच्यामध्ये पॉझिटिव्ह रेमेडी कुठली झाली? D6 झालं. D6 पॉझिटिव्ह झाली. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण D6 निगेटिव्ह म्हणून दिली तरी ती पॉझिटिव्ह म्हणून कार्य करेल आणि मग ॲग्रावेशन होईल. हे सेन्सिटिव्हिटीचा प्रकाराबद्दल मी तुम्हाला बोलतोय. एखाद्या व्यक्तीची सेन्सिटिव्हिटी जर पॉवरफुल जास्त असेल, म्हणजे पर्टिक्युलरली वायलंट टेम्परमेंट आणि नर्वस टेम्परामेंटची जी माणसं असतात त्यांची सेन्सिटिव्हिटी जास्त असते. त्यामुळे त्यांना काय करायला पाहिजे? हायर पोटॅन्सीमध्ये जावं लागेल किंवा लोअर डायल्युशन लेवलला तुम्हाला जावं लागेल. जास्तीत जास्त डायल्यूट करून मोर निगेटिव्ह करणं गरजेचं आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की निगेटिव्ह कुठली आणि पॉझिटिव्ह कुठली डिपेंड अपॉन दी सेन्सिटिव्हिटी ऑफ द पर्सन. पर्सनची सेन्सिटिव्हिटी बघायची म्हणून तर आपण टेम्परामेंट बघायचं. व्हॉट इज टेम्परामेंट? सिंग्वाइन टेम्परामेंट आहे का ब्लड लिम्फॅटिक टेम्परामेंट आहे? लिम्फॅटिक टेम्परामेंट इन टाईप असतं म्हणजे स्लगिशनेस असतं. लिम्फॅटिक टेम्परामेंटमध्ये स्लगिशनेस असतो, पण सिंग्वाइन टेम्परामेंटमध्ये काय असतं? सगळ्या ऍक्टिव्हिटी मोर असतात, हायर असतात. त्यामुळे ते लोक जे असतात ते भयंकर सेन्सिटिव्ह असतात. औषधाला सुद्धा सेन्सिटिव्ह जास्त होतात. पेशंट सांगत येतो की मला ॲलोपॅथीचे कुठलंही मेडिसिन चालत नाही. किती कमी सूक्ष्म मात्रेत देऊ. मला ॲलोपॅथी चालतच नाही म्हटलं की लक्षात ठेवायचं की हा सिंग्वाइन किंवा वायलेट टेम्परेचर किंवा नर्वस टेम्परामेंट मधला व्यक्ती आहे. चालत नाही. जास्त उष्ण पदार्थ खाल्ले तर चालत नाही. जास्त मसाला खाल्ला तर चालत नाही. चालत नाही हा शब्द ओळखला की ओळखायचं की या ठिकाणी सिंग्वाइन टेम्परामेंट आहे. म्हणजे हा व्यक्ती सेन्सिटिव्ह आहे. याला तुम्हाला काय करायला मोर निगेटिव्ह मध्ये डोस द्यावा लागेल. मोर निगेटिव्ह लेवलला जाऊन डोस द्यायला पाहिजे. पॉझिटिव्ह टाईप द्यायचं नाही. म्हणजे 1:9चा रेशो कधी-कधी यांना चालतच नाही. यू हॅव टू गो फॉर 147. 147 मध्ये जायला पाहिजे. हाय लो डायल्युशन मध्ये जायला पाहिजे. हायर पोटॅन्सी मध्ये जायला पाहिजे. ही कंडिशन असते ती. इफेक्ट असतो. म्हणजे एक डॉक्टर एकेकाला काय होतं, किती दिलं तर काहीच फरक पडत नाही असं म्हणतो पेशंट. किती औषधं खाल्लं काय फरक पडला नाही. औषधाचा काही परिणामच होत नाही त्याच्यावर. स्ट्रॉंग औषध दिलं तर त्याच्यावर परिणाम होत नाही. याचा अर्थ त्याची सेन्सिटिव्हिटी पुअर आहे. त्याचा बॉडीचा जो रिस्पॉन्स आहे तो पुअर आहे. अशा वेळेला मोर पॉझिटिव्ह डोस दिला पाहिजे त्याला. पॉझिटिव्हकडे आपण गेलं पाहिजे तरच त्या पेशंटवर ऍक्शन मिळेल. अन्यथा पेशंटवर ऍक्शन होऊ शकत नाही. सो यू हॅव टू गो फॉर द मोर पॉझिटिव्ह डोस. कंडिशन ऑफ द पेशंट. पेशंटची कंडिशनवर अवलंबून आहे की त्याला कुठली डोसॉलॉजी सूट होईल हे त्याची सेन्सिटिव्हिटी डिसाईड करते. आणि म्हणून आपल्याला काय कळलं पाहिजे? टेम्परामेंट स्टडी करणं गरजेचं आहे. विदाऊट टेम्परामेंट यू कांट गिव्ह द मेडिसिन. टेम्परामेंट स्टडी का करायचं? लिम्फॅटिक टेम्परामेंट मधला माणूस आहे. लिम्फॅटिक आहे, स्लो आहे, सगळं स्लगी, ऍक्टिव्हिटी पुअर, शरीरामध्ये स्टॅग्नेशन होण्याची कंडिशन आहे. सगळं साठून राहतंय, बाहेर काही येतच नाही. अशा कंडिशन मध्ये पॉझिटिव्ह डोस देणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह टाईप ऑफ डोस देणं गरजेचं आहे. म्हणजे मोर पॉझिटिव्ह करायला पाहिजे. इट शुड नॉट बी मोर निगेटिव्ह. तर हे लक्षात आलं पाहिजे की ही लिम्फॅटिक टेम्परामेंटची कॅरेक्टरिस्टिक आहे. दॅट इज इन टाईप ऑफ पर्सनॅलिटी. चायनीज अक्युपंक्चर मध्ये त्याला इन टाईप ऑफ पर्सनॅलिटी. स्लगिश, सगळं स्लगिश, सगळं स्टोरेज करण्याची त्याची हॅबिट असते. ही इज ऑलवेज स्टोरिंग एव्हरीथिंग. तो सगळं काय करतो? शरीरामध्ये स्टोअर करण्याची त्याची प्रवृत्ती असते त्याची बॉडीची. दॅट इज कॉल्ड द लिम्फॅटिक टेम्परमेंट. आणि त्याच्या विरुद्ध काय आहे? बाहेर टाकण्याचीच कंडिशन असते. दॅट इज सिंग्वाइन टेम्परमेंट ऑर बायलेट टेम्परामेंट ऑर नर्वस टेम्परामेंट. मिक्स टेम्परामेंटचा व्यक्ती असतो त्याच्यामध्ये ही कंडिशन असते. त्यामुळे टेम्परामेंट स्टडी करणं गरजेचं आहे.
आणि तुम्हाला टेम्परामेंटच्या रेमेडी माहिती आहे. समजा तो लिम्फॅटिक टेम्परामेंटचा व्यक्ती आहे, लगेचनेस आहे, काहीच होत नाहीये, पाळी होत नाही, हॅमोरिया आहे, कप बाहेर पडत नाही, छातीत अडकून राहतो, या कंडिशन मध्ये काय झालेलं आहे, भरपूर आहे, झोप येते सारखी, आळस येतो. इट्स अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिम्फॅटिक टेम्परामेंट. ही लिम्फॅटिक टेम्परामेंटचं कॅरेक्टरिस्टिक आहे आणि त्याची रेमेडी S1 आहे. लक्षात घ्या. युनिव्हर्सल रेमेडीमध्ये विचार केला तर लिम्फॅटिक टेम्परामेंटची रेमेडी काय आहे? S1 ही त्याची लिम्फॅटिक टेम्परामेंटची रेमेडी आहे. म्हणजे का? S1 वर्स ऑन द लिम्फॅटिक टेम्परामेंट. म्हणजे कुणालाही सर्दी झाली, हे होतंय, तुम्ही काय द्यायला पाहिजे? S1 द्यायला पाहिजे. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिम्फॅटिक टेम्परामेंट. म्हणून इथं मी काय म्हटलं, बीला कसा प्रयोग करायचा हे डिपेंड अपॉन दॅट. डिपेंड अपॉन इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन हा रोग काय आहे सांगा मला. ऑर्गन लेवलला इन्फ्लामेशनचा अर्थ काय होतो सांगा. पॉझिटिव्ह डिसीज, ऑर्गनला सूज येते. पॉझिटिव्ह डिसीज काय, निगेटिव्ह डिसीज आहे. बोला, पॉझिटिव्ह डिसीज आहे का निगेटिव्ह डिसीज आहे? पॉझिटिव्ह. 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 चुकीचं आहे. मला तुम्ही सांगा, इन्फ्लामेशन म्हणजे काय हो? इन्फ्लामेशन म्हणजे काय? इन्फ्लामेशन म्हणजे काय सांगा. सूज येणे, लाली येणे, ते असं. म्हणजे सूज आली म्हणजे काय झालं? ऑर्गनचं फंक्शन बिघडलं का चांगलं झालं? बिघडलं. म्हणजे कुठला डिसीज झाला? कुठला डिसीज झाला? निगेटिव्ह डिसीज. निगेटिव्ह. निगेटिव्ह. हायपो फंक्शन ऑफ द ऑर्गन. हे तुम्हाला कळलं पाहिजे की तिथं साठायला लागले सगळं, बाहेर ढकले ना तो. म्हणजे त्याची लिम्फॅटिक सिस्टम आहे त्या ऑर्गनची स्वतःची, ती काम करत नाही. आणि मग तुम्हाला काय करायला पाहिजे? बूस्ट करायला पाहिजे. मग या ठिकाणी जर बी पॉझिटिव्ह मध्ये दिलं तर काय होईल? A2 पॉझिटिव्ह मध्ये दिलं तर काय होईल? L1 पॉझिटिव्ह मध्ये दिलं तर काय होईल? काय होईल सांगा. बी ची कॅरेक्टरिस्टिक आहे सर्क्युलेशन इन्क्रीज करणे. इन्क्रीज द सर्क्युलेशन. मग तो कशावर काम करतो? लिम्फॅटिक अँड ब्लड सर्क्युलेशन दोन्हीवर काम करणारी रेमेडी बी आहे. ही इलेक्ट्रिसिटी आहे. L1 सोबत बी दिलं तर काय होईल? A2 L1 B काय कॉम्बिनेशन तयार होईल सांगा. काय करेल? A2 L1 B कॉम्बिनेशन पॉझिटिव्ह मध्ये दिलं तर काय करेल? नाही सांगायला येत. सर, सर्क्युलेशन वाढून Circulation, डिपॉझिट हा. झालेलं मटेरियल सगळं बाहेर पडायला सुरुवात होईल सर. म्हणजेच इन्फ्लामेशन कमी होईल. म्हणजेच काय आहे? इन्फ्लामेशन कमी होईल. इथली सूज कमी व्हायला मदत होईल. दॅट यू मस्ट नो. A2 L1 लिम्फॅटिक सिस्टीमवर काम करते, A2 याच्यावर करते, पण दोन्ही नको आहेत तर बी काम करतं. बी दोन्हीवरही काम करतं. जर बी दिलं तर दोन्हीकडे काम करतं. पॉझिटिव्ह मध्ये बी जर दिलं तर सर्क्युलेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपण पॉजिटिव विचार करायला पाहिजे कि ऑर्गन एक्टिव व पैसिव होने वाली ब्लीडिंग को ठीक करने का कार्य करती है. इसका प्रभाव रक्त संचार धमनियां पर शुद्ध रक्त लेकर हमारे संपूर्ण केशों को रक्त का वितरण करती है. बी का प्रयोग शरीर के निगेटिव्ह भागों में किया जाता है. आणखीन एक त्याचा प्रकार आहे, म्हणजे शरीराचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कन्सिडरेशनवर पण बी यूज केलं जातं. शरीराचा निगेटिव्ह भाग कुठला असतो? लेफ्ट साइड इज निगेटिव्ह, म्हणून लेफ्ट साइडवर काम करतं. आणि लेफ्ट साइडला ब्लड सर्क्युलेशन असतं. लक्षात घ्या, निगेटिव्ह साइड म्हणजे ब्लड सर्क्युलेशन जे काम आहे ते निगेटिव्ह साइडला आहे. हार्टच्या लेफ्ट साइडला काम करतं. म्हणजे बी जर त्याला चोळलं,
एक्सटर्नल अप्लाय तुम्ही जर बी केलं तर लेफ्ट साइड ऍक्टिव्हेट झाली, तर काय होतं, राईट हँड आणि लेफ्ट दोन्ही ऍक्टिव्हेट होतं त्याच्यामध्ये आणि ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज केलं जातं. म्हणजे चेस्टवर A1 लावण्यापेक्षा बी लावणं जास्त फायदेशीर आहे. A3 बी लावला तर बेस्टच आहे, पण बीचं ऍप्लिकेशन तिथं आरी वाईचं तिथं त्या फारसं काम करत नाही हार्ट. सो हार्टवर तुम्हाला बी अप्लाय करायला पाहिजे, कारण इट विल इन्क्रीज द सर्क्युलेशन इन्क्रीज करणार आहे. धमनी में रोग में बी बहुत अच्छा कार्य करते हैं. आर्टरीज रिलेटेड प्रॉब्लम असेल तर बी चांगलं काम करतं. रक्त को दूषित होना, रक्त में टॉक्सिक होना में बहुत अच्छा काम करती है. टॉक्सिसिटी वाढली ब्लडची, त्याच्यामध्ये सुद्धा बीचं काम आहे. बी ब्लड कॅन्सर की विशेष रेमेडी आहे. बी काय ब्लड कॅन्सरची महत्वाची रेमेडी आहे. बी चाय, तंबाखू, बीड़ी, सिगरेट, शराब के नशे को उत्पन्न हुए रोग को दूर करती है. म्हणजे जे लोक चाय, तंबाखूचा जास्त प्रमाणात उपयोग करतात, जास्त चहा पितात, तंबाखू खातात, बिडी ओढतात, अशा लोकांना ब्लड प्युरिफाय करण्यासाठी बी अतिशय सुंदर पद्धतीनं काम करू शकतं. शराब की नशा, त्याच्यामुळे झालेले रोग, म्हणजे तंबाखू खाण्यामुळे झालेले रोग, चहा जास्त पिण्यामुळे झालेले रोग, दारूची सेवन केल्यामुळे झालेले रोग, सिगरेट ओढल्यामुळे झालेले रोग, याच्यावर बी डायरेक्ट काम करतं. म्हणजे रक्ताला शुद्ध करण्याचं काम करतं. आता मगाचा इन्फ्लामेशनचा जो इश्यू आला होता, त्या इश्यू मध्ये काय द्यायचं आहे, बी आपण इन्फ्लामेटरी कंडिशनवर काम करतो म्हणतो, लिम्फॅटिक आणि ब्लड सर्क्युलेशन वाढवते असं आपल्याला बीला म्हणायचं आहे. तर बीचा न्यूट्रल डोस द्यायचा. ज्या वेळेला इन्फ्लामेशन येतं त्यावेळेला तुम्ही काय द्यायचं आहे, न्यूट्रल डोस द्यायचा आहे. नॉट पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह, म्हणजे न्यूट्रल डोस इज वर्किंग. न्यूट्रल डोस काम करतो त्या ठिकाणी. त्याचं कारण असं आहे की सडनली जर त्याचं सर्क्युलेशन वाढलं तर प्रॉब्लेम पण होऊ शकतो, प्रेशर येऊ शकतं, सिस्टमवर प्रेशर येऊ शकतं. कारण एखादं फंक्शन तुम्ही बूस्ट केलं, समजा उदाहरणार्थ आपण बी दिलं त्याला, बी चेस्टवर रिजन मध्ये आलं, सडनली ब्लड फ्लो वाढला, तर सिस्टीम कोलॅप्स होण्याची शक्यता असते. इन्फ्लामेशन निघाल्यानंतर सडनली जर ती उत्पन्न झालं, म्हणजे काय व्हायला पाहिजे, मॉडरेटेड सिस्टम वर्क करायला पाहिजे. म्हणजे न्यूट्रल डोस इज ऑलवेज बेनिफिशियल इन दिस कंडिशन. म्हणजे ज्या वेळेला इन्फ्लामेटरी कंडिशन असते तेव्हा न्यूट्रल डोस महत्वाचा आहे. 147चा न्यूट्रल डोस कोणता आहे सांगा. 147 आपण जेव्हा डायल्युशन बनवतो त्यातला न्यूट्रल डोस कुठला आहे, बोला. वन 147 आपण जेव्हा डायल्युशन बनवणार आहे त्याच्यामध्ये न्यूट्रल डोस कुठला होणार, सेकंड डायल्युशन. मग हेच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की सेकंड डायल्युशन द्यायचं. मग मला सांगा की त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे, अशा वेळेला आपण काय करणार, त्याच्या पुढच्या डायल्युशनचा पण विचारात करायचा. म्हणजे थर्ड डायल्युशन नंतर फोर्थ अँड फिफ्थ अँड सिक्स्थ, फिफ्थ डायल्युशन न्यूट्रल झालं, म्हणजे फिफ्थ डायल्युशन आपण जर बघितलं तर ते न्यूट्रल आहे. म्हणजे असं तुम्ही करून त्याला मॅनेज करू. D10 हे सुद्धा काय आहे, 19 ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सेकंड डायल्युशनच्या लेवलला येतं ती. असं बघितलं तर सेकंड डायल्युशन आहे. D10 जे आहे 10th तर पोटॅन्सी आहे म्हणतो आपण. 10th पोटॅन्सी ही जनरली सेकंड डायल्युशनच्या बरोबर असते. सेकंड डायल्युशन 147 न जर तुम्ही सेकंड डायल्युशन केलं तर त्याचा आणि त्याची इक्वॅलन्सी येते त्याच्यामध्ये. लक्षात आलं का. म्हणजे कसं होतं ते न्यूट्रल डायल्युशन्स असतात. ही सगळी न्यूट्रल डायल्युशन बॅलन्सिंग करणारी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये असते. निगेटिव्ह त्याचं पुढचं डायल्युशन केलं की निगेटिव्ह येतं.
म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. रक्त को शुद्ध करती है, रक्त में आए टॉक्सिक को ये दूर करती है. म्हणजे बघा, रक्ताला शुद्ध करण्याचं काम करते, रक्त शुद्ध करण्याचं काम करते. रक्त में आए टॉक्सिक को दूर करते, रक्त में आई कमी व अधिकता को यह ठीक करते. म्हणजे ब्लड कमी झालं, जास्त झालं, फ्लो कमी जास्त झाला तर त्याला ठीक करण्याचं काम बी करते. धमनियों में रक्त प्रवाह को ठीक करती है. इसके साथ यह ब्लड सेल से कमी व अधिकता को ठीक करती है. ब्लड सेल कमी किंवा जास्त झाले त्याला ठीक करते. पाचन तंत्र से सबसे रोगों में बहुत अच्छा एसिड कंटेन होने में, एसिडिटी में, पेट में गड़गड़ाहट, पेट में अल्सर, गले व सीने में जलन का होना, नौसिया में, खाना खाने के बाद पेट में भारीपन होना, कब्ज में. आता हे सगळं दिलेलं आहे. ज्यादा ऍसिड, जास्त ऍसिडिटी बनते आहे, कंटेंट होना, ऍसिड में पेट में गडबड, पोटामध्ये गडबड व्हायला सुरुवात होते. मग याच्या वेळेला तुम्ही काय देणार? पॉझिटिव्ह देणार का निगेटिव्ह देणार? बोला. हे सगळे जे लक्षणं सांगितलेले आहेत, ज्यादा ऍसिड कंटेन होना, एसिडिटी में, पेट में गड़गड़ाहट, पेट में अल्सर, गले में सीने में जलन होना, नौसिया में, खाना खाने के बाद पेट में भारीपन होना, कब्ज में, भूख ज्यादा लगना, कलेज में दर्द होना, कलेजे में, गैस में, सूजन में, एडिमा में, अफारा में, स्टमक पेन में, खाने के बाद दस्त होना, इनडायजेशन में. हे सगळे शब्द तुम्हाला दिलेले ते काय दाखवतात? वेदर इट इज पॉझिटिव्ह डिसीज और निगेटिव्ह डिसीज. निगेटिव्ह डिसीज. ज्यादा ऍसिड बनणे हे निगेटिव्ह डिसीज आहे. काय आहे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? सर पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे सर. पॉझिटिव्ह मग हेच तर तुम्हाला लक्षात येत नाही. पटकन सांगितलं निगेटिव्ह डिसीज. ज्यादा ऍसिड बनना, हायपर ऍसिडिटी झाली, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. इट इज अ पॉझिटिव्ह डिसीज. इथं काय द्यायला पाहिजे? कुलिंग करणारी रेमेडी, म्हणजे बी ला निगेटिव्ह करावं लागेल. तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं पाहिजे काय होतंय ते. ज्यादा भूक लगना, आता एक तरी शब्द विकला, ज्यादा भूक लगना, काय होतं सांगा? पॉझिटिव्ह. इट इज अ पॉझिटिव्ह डिसीज. म्हणजे इथं निगेटिव्ह करायला लागेल. हा, म्हणजे तुम्ही जे सिम्पटम आहे त्याच्या हिशोबानं ठरवू शकता हायपर ऍक्टिव्हिटी आहे का हायपो ऍक्टिव्हिटी आहे. हायपर ऍक्टिव्हिटी. जेव्हा ज्यादा होतं तेव्हा हायपर ऍक्टिव्हिटी आहे. पेट में अल्सरेशन होना, गले में, सीने में जलन होना, हे सगळे ऍसिडिटीची लक्षणं सांगितलेली आहेत. आता नौसिया, खाना खाने के बाद पेट में भारीपन होना, सांगा काय आहे ही कंडिशन? काय? खाना खाने के बाद पेट में भारीपन होना. तुम्हाला समजायला पाहिजे. भारीपन होणार म्हणजे काय झालं? निगेटिव्ह का पॉझिटिव्ह डिसीज झाला? निगेटिव्ह. निगेटिव्ह. निगेटिव्ह डिसीज झाला. कारण का? पेरिस्टॅटल मोमेंट नाही. त्याच्यामध्ये जी मोमेंट असते, घुसळण्याची क्रिया व्हायला पाहिजे, ढकललं गेलं पण अन्न पुढं, हे जात नाही आणि तिथंच थांबून राहतं. त्यामुळं पेट में भारीपण होणं. या कंडिशन मध्ये काय झालं? इट बिकम निगेटिव्ह डिसीज. हा, या ठिकाणी ते फंक्शन वाढवायला पाहिजे म्हणून पॉझिटिव्ह द्यायला पाहिजे. समजून घ्या तुम्ही काय आहे ते. आणि त्याच्यामुळे नॉशा येतोय, काही खावायची इच्छाच होत नाहीये. काय झालं? स्टमकच्या लेवलला काय झालं? नॉशा निर्माण झाला. बघितलं की नको वाटतं खावंच, नॉशा येतोय त्याचा. अन्न पदार्थ बघितलं की खाण्याची इच्छाच होत नाही, नॉशा येतो. ते काय दाखवत? म्हणजे तुम्हाला सिम्पटम वरनं कळलं पाहिजे की हायपो आहे का हायपर फंक्शन आहे. भूक लागायला पाहिजे ना, भूक लागायला पाहिजे की नाही? नॉशा काय येतो? भूकच लागत नाही, बघवत नाही, अन्न बघवत नाही, त्रास होतो बघितला की.
म्हणजे इच्छा होत नाही, घेण्याची इच्छा नाही. नाश्ता म्हणजे काय? घेण्याची इच्छा नाहीये तुम्हाला, अन्नच नको वाटतं. त्याचा सरळ अर्थ आहे, इट इज अ निगेटिव्ह टाईप ऑफ डिसीज कम्पेअर्ड टू द स्टमक. इट इज अ निगेटिव्ह. इथे तुम्हाला पॉझिटिव्ह ऍप्लिकेशन करायला पाहिजे. कारण का? इच्छाच होत नाही खाण्याची, भूकच लागत नाहीये. इट इज अ निगेटिव्ह डिसीज. वी हॅव टू गो फॉर द पॉझिटिव्ह. कलेजे में दर्द, लिव्हर मध्ये पेन येतोय, लिव्हर पेन आहे, काय आहे त्याचा अर्थ? कलेजे में दर्द. सांगा, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह सर. कसं काय पॉझिटिव्ह? ऑर्गन लेवल फंक्शन तुम्ही विचार करा. ऑर्गनच्या लेवलमध्ये विचार नाही करत तुम्ही लोक. तिथं दर्द का होतोय? तर काही पास होत नाही, काहीतरी स्टॅग्नेशन आहे. निगेटिव्ह आहे. म्हणजे त्या ठिकाणी निगेटिव्ह डिसीज आहे. त्या ठिकाणी न्यूट्रल डोस देणं गरजेचं आहे तुम्हाला. कलेजे में दर्द होणार या ठिकाणी काय झालं? तो निगेटिव्ह डिसीज आहे. कारण काही जातच नाही, स्टॅग्नेशन झालं त्या ठिकाणी. आणि जिथं स्टॅग्नेशन होतं तिथं तो काय असतो? निगेटिव्ह टाईप ऑफ डिसीज असतो, नॉट पॉझिटिव्ह. सिम्पटम पॉझिटिव्ह आहे, पण ऑर्गनचं फंक्शन, आपण ऑर्गन लेवलला विचार करायचा आहे. ऑर्गन लेवलला आपण विचार करायचा. ऑर्गन काय आहे तुमचा? कलेजा, यकृत. आणि यकृताची कंडिशन काय झाली? लिव्हरचा प्रॉब्लेम झाला, लिव्हर मध्ये दर्द होतंय, राईट साइड तुम्हाला पेन येतोय, याचा अर्थ त्या ठिकाणी स्टॅग्नेशन झालेलं आहे. स्टॅग्नेशन झाल्यामुळं तो त्या ठिकाणी त्याला दर्द होतोय, याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्ही काय करायला पाहिजे? न्यूट्रल डोस दिला पाहिजे. कारण इट इज स्टॅग्नेशन झाल्यामुळं त्या ठिकाणी फर्स्ट किंवा सेकंड डायल्युशनचा उपयोग करावा लागतो. फर्स्ट किंवा सेकंड डायल्युशन वापरायला पाहिजे. फर्स्ट किंवा सेकंड डायल्युशन. जनरली सेकंड यूज करायचं, कारण निगेटिव्ह टाईप ऑफ डिसीज आहे. सेकंड डायल्युशन यूज करा. फर्स्ट डायल्युशन पण चालते. म्हणजे लक्षात आहे. गॅस, आता गॅस का बनतो? काय कॉज आहे? गॅस बनण्याचं कारण काय? गॅस कधी बनतो? शरीरात, पोटामध्ये गॅस कधी बनतो? अन्न गॅस पास कधी झालं नाही तर काय होतं? अन्न पास नाही झालं व्यवस्थित, पेरिस्टायटिक मुवमेंट कमी झाली तर म्हणजे एका ठिकाणी थांबलं आणि ते ऍसिडिक नेचरचं अन्न आहे, ते काय करायला लागतं? कुजायला लागतं. आणि कुजलं की त्याच्यातनं गॅस तयार होतो. लक्षात घ्या, गॅस बनण्याचं मेन कारण ते आहे. म्हणजे काय झालं? गॅस बनला म्हणजे काय झालं? अन्न तिथं थांबून राहिलं. हायपर ऍक्टिव्हिटी नसताना इट इज हायपो ऍक्टिव्हिटी. हायपो ऍक्टिव्हिटी, ते पेरिस्टॅटल मुवमेंट नसते, त्यामुळे त्या ठिकाणी थांबून राहतं आणि गॅस बनतो. अन्न पुढे सरकत नाही आणि त्याचा गॅस बनायला सुरुवात होते. तर फंक्शन वाईज काय झालेलं आहे? हायपो फंक्शन झालं. हे सगळं हायपो फंक्शन मध्ये जातं. आणि पॉझिटिव्ह लक्षण येतं, गॅस तयार झाला. गॅस बनती है. जास्त एखाद्या व्यक्तीला जास्त गॅस बनायला लागलाय, याचा अर्थ काय झाला? अमृता बडके सांगा. अमृता, निगेटिव्ह निगेटिव्ह कंडिशन आहे. लक्षात घ्या, हे समजून घ्या तुम्ही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल? पॉझिटिव्ह काम करावं लागेल. पॉझिटिव्ह द्यायला पाहिजे. गॅस बनण्याची प्रक्रिया, त्यामध्ये पॉझिटिव्ह द्यायला पाहिजे. म्हणजे पेरिस्टॅटल मुवमेंट बंद आहे, त्यामुळे गॅस बनायला लागले. पण मला ठिकाणी का सूज आली, त्या ठिकाणी स्वेलिंग आलेलं आहे.
तिथं पेन पण आहे आणि गॅस पण बनतो. ही कंडिशन काय आहे? पेन पण आहे त्या ठिकाणी, सूज आहे, हायपोफंक्शनच आहे हे पण. हे पण निगेटिव्ह आहे सर. हे निगेटिव्ह आहे. म्हणजे इथे पॉझिटिव्ह द्यायला पाहिजे, पण सूज आहे म्हटल्याबरोबर काय करायचं? न्यूट्रल डोस द्यायचा ह्याला. याला काय द्यायचा? न्यूट्रल डोस द्यायचा. न्यूट्रल कसं आहे? पॉझिटिव्ह पण असतं आणि निगेटिव्ह पण असतं. दोन्हीही काम करतं ते न्यूट्रल डोसचं. म्हणजे बॅलन्सिंगचं काम करतं. आणि जेव्हा तुम्ही बॅलन्सिंग करता त्यावेळेला ही कंडिशन निघून जाते. सूजन, एडिमा, अफारामे, स्टमक में, पोटामध्ये दुखतंय, स्टमक पेन आहे. सिंगल रेमेडी बी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये देऊन टाका, स्टमक पेन बंद होईल. खाना खाती दस्त होना. आता ही कंडिशन काय झाली बघा. खाना खाती दस्त होना. बोला. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हच आहे का? पॉझिटिव्ह आहे लक्षात घ्या. पॉझिटिव्ह फंक्शन झालं, जास्त प्रमाणामध्ये ते बाहेर टाकायला सुरू केलं, ते ओव्हर फंक्शन झालं म्हणून दस्त लागली. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह रेमेडी द्यायला पाहिजे. निगेटिव्ह रेमेडी म्हणजे तुम्हाला ते सिम्पटमच सांगतं की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. म्हणून तुम्हाला स्टमकची फिजिओलॉजी माहिती पाहिजे. स्टमक काम काय करतं? स्टमक होल्ड करतं आणि नंतर त्याला पुढे ढकलतं. पण ही ऍक्टिव्हिटी वाढली, त्याच्याने पेरिस्टॅटल मुवमेंट हाय झालं, त्यामुळे ते होल्डिंग टाइम निघून गेला आणि स्टमक काय करायला लागलं? आहे तसं त्याला खाली पाठवायला सुरुवात करायला लागली. डिओडिनम पण तेच काम केलं. होल्डिंग टाइमच नष्ट झाला, त्यामुळं खाल्ल्याबरोबर दस्त लागायला सुरुवात झाली, लूज मोशन झालं. यू मस्ट नो दी फिजिओलॉजी ऑफ द ऑर्गन. ऑर्गनची फिजिओलॉजी माहीत असणं आवश्यक आहे. द पेरिस्टॅटल मुवमेंट त्या ठिकाणी असते, घुसळण्याची प्रक्रिया होत असते, अन्न पुढे ढकलत जातं आणि थांबून ढकलतं. त्याला टायमर आहे, तो टायमरच काम करत नाही, त्यामुळे खाना खाल्ल्याबरोबर दस्त व्हायला. दिस इज निगेटिव्ह टाईप ऑफ, पॉझिटिव्ह टाईप ऑफ डिसीज. ऑर्गननी जास्त काम केलं, जल्दी पचवण्याचं काम सुरू केलं आणि म्हणून दस्त व्हायला सुरुवात झाली. जलद गतीनं ते शरीरातनं बाहेर काढायची प्रक्रिया सुरू झाली. इट इज अ पॉझिटिव्ह टाईप ऑफ डिसीज. यू हॅव टू गिव्ह निगेटिव्ह रेमेडी. त्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह रेमेडी द्यावं लागेल. इनडायजेशन में अन्न पचतच नाहीये. आता अन्न पचत नाही हा सुद्धा पॉझिटिव्ह डिसीज होऊ शकतो, लक्षात घ्या. कारण होल्डिंग टाइम नाही, प्रॉपर त्याच्यावर रिॲक्शन्स ऑफ एन्झाईम होत नाही. जे एन्झाईम, दोन गोष्टी आहेत, एन्झाईम सिक्रिशन नाही, एन्झाईम सिक्रिशन नाही. म्हणजे एन्झाईम त्या ठिकाणी जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते सिक्रिट नाही झालं तर इनडायजेशन दाखवतं. जर सिक्रिशन नाही झालं तर इनडायजेशन दाखवतं. मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की काय झालेलं आहे. अन्न जसंच तसं पडतंय, नो चेंज. लूज मोशन तर लागलेलं आहे, पूर्ण अन्न आहे तसं उलटीतून बाहेर पडतंय किंवा संडास वाटे बाहेर पडतंय. या ठिकाणी सरळ अर्थ झाला, देर इज नो एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी. एन्झाईम सिक्रिशन होत नाही, उलटी झाली, इनडायजेशन होऊन उलटी व्हायला लागली तुम्हाला आणि उलटीमध्ये आहे तसं अन्न पडायला लागलं. तर या ठिकाणी कंडिशन काय झाली? नो सिक्रिशन ऑफ दी एन्झाईम, एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी लेस झाली. हे लक्षात घ्यायचंय. म्युकस सिक्रिशन भरपूर आहे, परंतु पाचक पित्तच जर आलं नाही तर अन्नामध्ये म्युकसचं अन्न काय बाहेर पडतं, त्याच्यामध्ये कफ मोठ्या प्रमाणात असतो, प्लस काय असतं, अन्न आहे तसं बाहेर पडतं. ही सुद्धा कंडिशन स्टमक रिलेटेडच असते. हे समजून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला ते आपण जेव्हा डिसीजचा अभ्यास करू त्यावेळेला तुम्हाला मी ऑर्गन लेवलला सांगणार आहे की कशा पद्धतीनं त्याचं
कॅल्क्युलेशन करता येतं. कोलिक पेन आहे, पोटात दुखतंय, याचा अर्थ काय झाला? निगेटिव्ह डिसीज झाला. अन्न पुढे सरकत नाहीये, तिथं गॅस बनतोय, त्यामुळे पेटमध्ये कोलिक होते. दॅट इज निगेटिव्ह डायबिटीज. जलद गतीनं अन्न खाली निघून गेलं पाहिजे, म्हणजे दुखणं थांबेल. खुनी बवासीर, रक्तस्त्राव होत आहे. आता या ठिकाणी सांगा, खुनी बवासीर म्हणजे काय झालं सांगा? रक्ती मूळव्याध आहे. काय झालं? पॉझिटिव्ह रक्त हे पॉझिटिव्ह आहे का ना, ऍसिडिटी वाढलेली आहे. इथे निगेटिव्ह द्यायला पाहिजे. बी ला निगेटिव्ह मध्ये दिल्यानंतर रक्तस्राव थांबणार आहे. पेट में क्रॅम्प्स आना, पोटामध्ये क्रॅम्प येतात, गोळे येत आहेत. पोटामध्ये गोळे यायला लागले, क्रॅम्प्स येतात. क्रॅम्प येणं म्हणजे काय आहे? एनर्जी कमी पडते का जास्त पडते? त्या ठिकाणी एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू काय झालं सांगा? एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू काय झालं? क्रॅम्प्स येणं म्हणजे काय? एनर्जी कमी होते. एनर्जी कमी होते, त्यामुळं मसलची मुवमेंट होत नाही आणि म्हणून क्रॅम्प येते. म्हणजे इथं बी काय द्यायला पाहिजे? बी ला कशात पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह द्यायला पाहिजे. क्रॅम्प्स येत असतील तर बी पॉझिटिव्ह मध्ये दिलं पाहिजे. वॉमिटिंग होत आहे म्हणजे काय? वॉमिटिंग हे काय डिसीज आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. कारण पेरिस्टॅटल मुवमेंट जास्त झाली आणि खाली बंद झालं. घुसळण्याची क्रिया जास्त झाली, जास्त प्रमाणामध्ये स्टॅग्नेशन व्हायला लागलं आणि म्हणून ती उलटी दिशेनं चालायला लागली. रिव्हर्स फ्लो झाला. त्याला नॉर्मल करायला पाहिजे. तर बी निगेटिव्ह मध्ये देता येतं. पेट कमी थंडा, कमी गरम. पोट गरम लागतं, कधी कधी गार लागतं. म्हणजे काय झालं सांगा? गरम थंडा, गरम थंडा म्हणजे काय झालं? सर्क्युलेशन प्रॉब्लेम झाला. ब्लड प्रॉपर त्या ठिकाणी फ्लो होत नाही. या ठिकाणी काय दिलं पाहिजे? न्यूट्रल इलेक्ट्रिसिटी, बी चा न्यूट्रल डोस वापरायला पाहिजे. पेट ठंडा, कभी गरम. बी बहुत अच्छा कार्य करता है. बी श्वास तंत्र के रोग में, गले के रोग में, मुंह में छाले, गले में टॉन्सिल होना, श्वसन तंत्र जुड़े रोग में बलगम का जमना, बलगम न निकलना हो तो इसका प्रयोग सहायक रेमेडी के साथ, जैसे पी ग्रुप की रेमेडी के पर करने पर बलगम को निकाल देती है. लक्षात घ्या. पी ग्रुपची रेमेडी आहे. पी ग्रुप इज अ पेक्ट्रल ग्रुप विच वर्क ऑन द रेस्पिरेटरी ट्रॅक. तुम्हाला आता माहित नाही, अजून शिकवलेलं नाही मी तो. तर पी ग्रुपचा मेन रोल काय आहे? रेस्पिरेटरी ट्रॅकवर काम करण्याचं क्षमता आहे ती. श्वसन तंत्रावर काम करणारी रेमेडी पी ग्रुप आहे. आता त्याच्याबरोबर ही जर रेमेडी दिली, बी दिलं, तर काय होतं? बी श्वसन रोग में, गले के रोग में, मुंह में छाले, गले में टॉन्सिल होना, श्वसन तंत्र से जुड़े रोग, बलगम का जमना, बलगम न निकलना, तो इसका प्रयोग तो हम कर सकते हैं. म्हणजे बलगम जमदा म्हणजे घट्ट झाला, कफ घट्ट झाला आणि बाहेर पडतच नाहीये, तर काय करावं लागेल सांगा मला? बी पॉझिटिव्ह दिलं. बी पॉझिटिव्ह द्यायला पाहिजे. करेक्ट आहे. कारण का? त्या ठिकाणी कोल्डनेस निर्माण झालंय. बी काय करते? पॉझिटिव्ह मध्ये ऍसिडिटी इन्क्रीज करते आणि ऍसिडिटी केल्यामुळे काय होतं? बलगम जो जमलेला आहे, कफाचा गोळा झालाय, त्याला पातळ करून बाहेर काढायचं काम करते. समजून घ्या. दिस इज अ वर्क. बलगम का जमना, बलगम न निकलना हो तो इसका प्रयोग करेल. म्हणजे ड्राय कफ आहे, कोरडा खोकला आहे. कोरडा खोकल्याचं कारण काय आहे? बलगम का न निकलना, बलगम जमना.
काय झालेलं असतं, बलगम जाम झालेलं असतं, त्यामुळे नुसताच कोरडा खोकला येतो, कफ निष्ठावन होत नाही, बलगम बाहेर पडत नाही, छातीमध्ये अडकून राहतो. तर त्याला पातळ करणं गरजेचं आहे. आणि पातळ कोण करतं, अग्नी तत्वच करू शकतं. म्हणजे बी इज ए कूलंट रेमेडी. निगेटिव्ह मध्ये कूलंट आहे, पण पॉझिटिव्ह जर बी दिला तर त्या ठिकाणी ऍसिडिटी डेव्हलप होते, उष्णता तयार होते. आणि उष्णतेचं काम काय आहे, बलगमला बाहेर काढायचं, बलगमला बाहेर काढायचं, हे काम आहे. पण ही कंडिशन कधी कोल्ड कंडिशन मध्ये, हॉट कंडिशन मध्ये नाही. हॉट कंडिशन मध्ये ड्राय कप येतो, तिथं उष्णतेचा संबंध असतो. तिथं जर बी तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये दिलं तर जास्त त्रास होईल. बिकॉज ऑफ द कोल्डनेस ऑफ द बॉडी, बलगम जमगना म्हणजे त्याचा घट्ट गोळा तयार झाला, त्याच्यामध्ये प्रॉपर हीट नाही आहे, त्यामुळे तो सॉलिड फॉर्म मध्ये राहिला अडकून. तर अशा वेळेला त्याला पातळ करण्याकरता तुम्हाला बी पॉझिटिव्ह मध्ये देणं आवश्यक आहे. कारण बी इज अ कूलंट रेमेडी. रिव्हर्सली इट इज अ हॉट रेमेडी. ते कूलंट पण आहे, हॉट आहे. पॉझिटिव्ह मध्ये दिला तर इट विल क्रिएट एनर्जी, हीट. निगेटिव्ह मध्ये दिला तर हीट कमी करेल, पॉझिटिव्ह मध्ये दिलं तर हीट वाढवेल. समजून घ्या, ऍप्लिकेशन समजून घ्या. इट इज अ कूलंट रेमेडी. म्हणजे ती कूलंट म्हणून यूज करता येते, पण ती जर पॉझिटिव्ह मध्ये जर दिली तर तो रिव्हर्स इफेक्ट मिळणार आहे. इट विल बी हॉट रेमेडी. इट विल बी हॉट रेमेडी. म्हणजे थंड अवस्थेमध्ये कप जर घट्ट होऊन बसला असेल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये जर तुम्ही बी जर दिला तर ते काय करणार आहे, त्या कफाला पातळ करणार आहे. कारण ते अग्नी तत्वावर काम करणारी रेमेडी आहे. तो अग्नी वाढवेल, अग्नी कमी करेल. आणि तुम्हाला माहिती आहे की बर्फाचा गोळ्याला पातळ जर करायचं असेल तर त्याला उष्णता प्रोव्हाइड केली पाहिजे, तर त्याचं पाणी होणार आहे. ब्रेन, समजा लंगचा आपण एक्सरे केला आणि दिसतंय सगळ्याकडे कफ साठलेला आहे आणि तो कफ निघत नाही, छाती भरली त्या पेशंटची. थंडीच्या दिवसात अशी गोष्ट होते, थंड झालं वातावरण की कफ साठून राहतो, बाहेर येत नाही, एक्सपेक्टोरंट होत नाही. अशा कंडिशन मध्ये जर त्याला बी पॉझिटिव्ह मध्ये जर दिला तर तो पातळ होऊन कफ बाहेर पडायला चालू होतं. आणि म्हणून पी ग्रुपच्या रेमेडी बरोबर बी पॉझिटिव्ह जर तुम्ही दिला तर कफ काढण्याची क्रिया होऊ शकते. इट कॅन रिमूव्ह द बलगम. शरीरामध्ये जो बलगम झालेला आहे त्याला रिमूव्ह करण्याची क्षमता बी मध्ये आहे, पण त्याला पॉझिटिव्ह मध्ये यूज करायला पाहिजे, निगेटिव्ह मध्ये नाही. आणि त्याच्या विरुद्ध उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छाती खूप गरम झालेली आहे, त्यामुळं घट्ट झालेला आहे कफ. कशामुळं घट्ट होतोय, उष्णतेमुळं घट्ट व्हायला लागलाय. तिथं जे फ्लुइड आहे ते घट्ट व्हायला लागलं, गॅसेस लेवलला गेलं. त्या ठिकाणी गॅसेस लेवल होते, पाण्याची वाफ तयार होते. म्हणजे तिथं जे लिक्विड आहे ते इव्हॉपरेट होतं आणि गॅसेस फॉर्म मध्ये जातो आणि तो गॅस बाहेर येतो आणि खोकला येतो. तुम्हाला ड्राय कफ म्हणतो आपण. समजून घ्या, थंडीमध्ये असलेला ड्राय कफ, खोकला येतोय परंतु काहीच बाहेर पडत नाहीये आणि बॉडी टेम्परेचर एकदम लो आहे, थंड पडलेली बॉडी आहे आणि खोकला येतो आणि कफ बाहेर येत नाहीये. ही कंडिशन काय दाखवते, it indicates the stagnation, that is a cold effect on the human body. थंडावाचा परिणाम झालेला आहे. लोकल लेवलला थंड झालं, गरम नाही राहिलं, सर्क्युलेशन कमी झालेलं आहे, त्या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन कमी आहे. अशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी कफ जमा होतो. म्हणजे जे लिक्विड फॉर्म मध्ये तिथे जे लिक्विड असतं ते बिकम हॉट, सॉलिड बनतं आणि सॉलिड बनतं आणि कफ बाहेर निघत नाही. अशा कंडिशन मध्ये बी पॉझिटिव्ह दिलं पाहिजे. परंतु त्याच्या विरुद्ध जे इव्हॉपरेट होऊन जर
ड्राय खोकला येत असेल, इव्हॉपरेट होतं, हीट वाढली. मग तुम्ही टेम्परामेंट स्टडीला गेला तर तुम्हाला तिथे मिक्स टेम्परामेंट दिसेल. यू विल फाइंड आउट द मिक्स टेम्परामेंट. म्हणजे पित्त नाडी सापडणार आणि खोकला येतोय. पित्त नाडी आहे, नाडी पित्त लागते. पित्त नाडी म्हणजे ती जी नाडी असते त्याचा रिझम जर तुम्ही बघितला तर जम्पिंग टाईप ऑफ असते, उड्या मारणारी नाडी असते. उड्या मारत चालणारी नाडी जर तुमच्या हाताला लागत असेल आणि त्यावेळेला जर कफ बाहेर निघत नाही, खोकला येत जर असेल, तर इट इज काय झाला, हीट वाढलेली आहे बॉडीमध्ये. लोकल लेवलला हीट वाढली, त्या ठिकाणी बी वर्क ॲज अ कूलंट रेमेडी. इन द निगेटिव्ह सेन्स इट बिकम अ कूलंट रेमेडी. आणि म्हणून जेव्हा तुम्ही निगेटिव्ह मध्ये द्याल बी अलॉंग विथ पी ग्रुपचे औषध आणि त्याच्याबरोबर बी निगेटिव्ह मध्ये जर दिला तर तिथला घट्ट झालेला कप पातळ होऊन तो बाहेर पडतो उलटीच्या मार्फतीनं आणि छाती क्लिअर होते. हे तुम्हाला कळलं पाहिजे की व्हेन यू गिव्ह पॉझिटिव्ह, व्हेन यू गिव्ह निगेटिव्ह. पण एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये बी लावताय, काय करायला सांगा, व्हॉट इज गोइंग टू डू. एक्सटर्नल ऍप्लिकेशन मध्ये बी आपल्याला लावायचं तर काय करावं लागेल आपल्याला. बोला, इंटरनली मी निगेटिव्ह दिले, एक्सटर्नल काय देणार, एक्सटर्नल मध्ये काय देणार सांगा. सर एक्स्ट्रा मध्ये पॉझिटिव्ह लावावं लागणार. करेक्ट, कारण सर्क्युलेशन वाढवायचं आहे. स्टॅग्नेशन झालेलं आहे त्या ठिकाणी, स्टॅग्नेशन झालंय, हीट पण त्याच्यात आहे, घट्ट झाला कप तयार. तर त्याला फ्लो करायला पाहिजे, म्हणजे त्याला काय करायला पाहिजे, लिम्फॅटिक ड्रेनेज वाढवलं पाहिजे, सर्क्युलेशन वाढवलं पाहिजे. या ठिकाणी एक्सटर्नल अप्लाय करून त्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. पण ऍज कम्पेअर टू द टेम्परेचर लेवलला जर विचार केला की मटेरियल लेवलला गेला तर त्या ठिकाणी काय साठलेलं आहे, पित्त साठलेलं आहे. त्यामुळे रेडनेस आहे, इन्फ्लामेटरी कंडिशन आहे, सूज आलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झाला, तिथे जो फ्लो होता तो स्टॅग्नेंट झाला. तिथं जे लिक्विड होतं ते स्टॅग्नेंट झालं आणि त्याचा कप बनलेला आहे कडक. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, इंटरनली यू शुड गिव्ह इट पॉझिटिव्ह. इंटरनली तुम्हाला काय करावं लागेल, ड्राय कप इन द हॉट सीझन, ड्राय कप इन द हॉट सीझन. बघा, दोन्ही वेळेला खोकला येतो तुम्हाला. थंडीमध्ये सुद्धा खोकला होतो आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा खोकला होतो. समजून घ्या, दोन कंडिशन आहेत. ऍटमॉस्फिअर मध्ये उष्णता भरपूर राहिल्याने खोकला येतोय. इट इज अ हॉट टाईप ऑफ डिसीज आहे. आणि त्याच्या विरुद्ध थंडी पडलेली आहे आणि खोकला येतोय, इट इज अ कोल्ड टाईप ऑफ डिसीज. या ठिकाणी तुम्हाला काय कन्सिडरेशन करावं लागेल की इथं हीट कमी झालेली आहे आणि त्यामुळे तिथं स्टॅग्नेशन होतंय, फ्लो प्रॉपर होत नाहीये, घट्ट झालेला आहे कप. याला निष्ठावन करण्याची जरूर आहे. इथे तुम्हाला हॉट रेमेडी द्यावी लागेल, म्हणजे बी पॉझिटिव्ह मध्ये द्यावी लागेल. पण उन्हाळ्याच्या कंडिशन मध्ये आहे, या ठिकाणी हीट वाढलेली आहे, हीट कमी करण्याची रेमेडी द्यावी लागेल. इट शुड बी गिवन इन द निगेटिव्ह. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंट ऑन द ह्युमन बॉडी. ॲलोपॅथी डझंट मेक बिलीव्ह इन दिस सिस्टम. ॲलोपॅथी या सिस्टम मध्ये बिलीव्ह करत नाही. त्यामुळे सब गोडे 12% असं गणित असतं. कारण ते सप्रेशन थेरपी आहे. सप्रेशन थेरपी करतात, म्हणजे त्यातला कपाला पूर्ण ड्राय करण्याचं काम करतात, काढण्याचं काम करत नाही. म्हणजे भयानक परिस्थिती निर्माण होते. ते दिल्यानंतर भयानक परिस्थिती निर्माण होते, खोकलाची वृद्धी व्हायला सुरुवात होते. अँटीबायोटिक देऊन हिट केली जाते, हिट. पण त्या उन्हाळ्याच्या गोष्टीमध्ये ते चालत नाही. उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी हीट वाढलेली असते
आणि ते फ्लुईड झालेलं असतं. वॉच गॅसेस स्टेट मध्ये जातं. पदार्थाची तिसरी स्थितीमध्ये असतं, गॅस तयार होतो त्या ठिकाणी आणि त्याला आपण म्हणतो वाताचा खोकला. आयुर्वेदामध्ये त्याला वाताचा खोकला म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काही एक्सपेक्ट होणारच नाही, पेशंट खोकतच राहतो, वातच कफ तयार होतो. त्याचं कारण असं असतं की त्या ठिकाणी पित्त वाढलेलं असतं, हीट वाढलेली असते आणि हीट मुळे काय झालेलं असतं, तिथलं फ्लुईड घट्ट झालं, गॅसेस स्टेट मध्ये जाईल. इफेक्ट ऑफ कोल्ड अँड हॉट, चायनीज अक्युपंक्चर मध्ये याच्याबद्दल फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून डिसीज कॅरेक्टरिस्टिक मध्ये हॉट सिम्पटम अँड द कोल्ड सिम्पटम, हॉट सिम्पटम अँड द कोल्ड सिम्पटम. म्हणून आयुर्वेदामध्ये क्लासिफिकेशन ऑफ द त्याच्यामध्ये काय केलं, वीर्याचा विचार केलेला आहे. व्हॉट इज त्याचं वीर्य काय आहे. कुठल्याही औषधाचं कॅरेक्टरिस्टिक या 3 गोष्टीवर बसवलं, वीर्य, विपाक अँड प्रभाव. कशावर काम करतं अँड व्हॉट इज द इफेक्ट वेन इज गोड इन द बॉडी, त्याचा परिणाम काय होतो, या 3 गोष्टीवर काम करतं. म्हणून इथं तुम्हाला मी सांगितलं की कफाला जर बाहेर काढायचं आहे, कुठल्या प्रकारचा कफ झालाय, कफ जमला यांनी नुसतं लिहून टाकलं, तुम्हाला इथं डोसालॉजी सांगितली नाही त्यांनी, हाऊ यू विल अप्लाय. मला सगळं माहिती आहे पण मला ऑपरेटच करता येत नाही. गाडीचा ब्रेक माहिती आहे, गाडीचं स्टिअरिंग व्हील माहिती आहे, सगळी माहिती घेतली. याला उजवा ब्रेक म्हणतात, याला डावा ब्रेक म्हणतात, याला क्लच म्हणतात, याला स्टिअरिंग म्हणतात. पण जर प्रत्यक्ष त्याला ऑपरेट जर करता येत नाही तर यू कांट डू द ड्रायव्हिंग. तुम्ही ड्रायव्हिंगच नाही करू शकत. सगळं माहिती आहे मला. ब्रेक असतो, पाय ठेवला की ब्रेक लागतो, हे फिरवलं की डायरेक्शन चेंज होते, क्लच दाबला की रिलॅक्स होतं इंजिन, ऍक्सिलेट केलं की गती वाढते, म्हणजे फ्लुइड फ्लो इन्क्रीज होतं. सगळं मला माहित आहे, पण ते ऑपरेशनच जर मला करता आलं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. लक्षात घ्या, द प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ द रेमेडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॅक्टिकली कसं यूज करायचं ते हे इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की कब बलगम का जमना वाचून दाखवता असतं मला, बलगम कब निकलना न निकलना, हे नुसतं वाचून तुम्हाला मी सांगितलं, काय उपयोग नाही. तुमच्या डोक्यामध्ये प्रकाशच पडणार नाही. पॉझिटिव्ह कधी द्यायचं, निगेटिव्ह कधी द्यायचं. मग कॅरेक्टरिस्टिक बी काय, बी इज अ कूलंट रेमेडी. लॉ ऑफ सिमिलाचा इथं नियम आहे, होमिओपॅथी पण याच्यामध्ये आहे, लक्षात घ्या. समानतेचा कायदा पण वापरलेला आहे. व्याधी विपरीत, व्याधी शमन, या 3ही गोष्टी यामध्ये कन्सिडर केलेली गेली आहे. म्हणून इलेक्ट्रोपॅथी इज द परफेक्ट सिस्टीम ऑफ मेडिसिन बिकॉज ही हॅज कन्सिडर ऑल द थिंग. सगळ्या गोष्टीचा विचार केलेला आहे. व्याधी विपरीत पण करता येतं, शोधन चिकित्सा पण आहे, शमन चिकित्सा पण आहे आणि पूरक चिकित्सा पण आहे. या 3ही गोष्टीचा मिलाप इलेक्ट्रो होमिओपॅथी मध्ये आहे. आणि म्हणून इलेक्ट्रो होमिओपॅथी इज दी परफेक्ट सायन्स, व्हेरी परफेक्ट सायन्स आहे. मॅटिस सरांनी बनवताना हे परफेक्ट सायन्स बनतं. होमिओपॅथी अधुरी सायन्स आहे, ॲलोपॅथी अधुरी सायन्स आहे. आयुर्वेदीचं परफेक्ट सायन्स, बट डेव्हलपमेंट बंद झाल्यामुळं आयुर्वेदाची स्थिती बेकार झाली. परफेक्ट सायन्स, नॅचरोपॅथी इज अ परफेक्ट सायन्स. नॅचरोपॅथी मध्ये या सर्व गोष्टीचा विचार केला जातो. पूरक म्हणजे डायटरी सप्लिमेंट, इट इज कॉल्ड एज अ पूरक. शोधन चिकित्सा म्हणजे शुद्धीकरण आणि शमन चिकित्सा म्हणजे सपरेशन. या 3ही गोष्टीची युटिलिटी याच्यामध्ये केलंय. हे परफेक्ट नॅचरोपॅथी आहे. आय कॅन प्रूव्ह इलेक्ट्रो होमिओपॅथी इज अ परफेक्ट नॅचरोपॅथी.
परफेक्ट नॅचरोपॅथी आहे. नॅचरोपॅथी कन्सेप्ट पुरे 100% याच्यामध्ये आहे आणि म्हणून हे पूर्ण 100% इट इज अ होलॅस्टिक मेडिसिन. हे परफेक्ट मेडिकल सायन्स इज इलेक्ट्रो होमिओपॅथी. ॲलोपॅथी सुद्धा अधुरे सायन्स आहे, कारण सपरेशन फक्त थेअरी आहे, बाकीची थेअरी त्यांच्याकडे नाही आहे. दे ओनली सप्रेस द डिसीज. लक्षणाला सप्रेस करणे होमिओपॅथीमध्ये कठीण आहे परफेक्शन यायला. त्यास फार करावं लागतं होमिओपॅथी. व्हेरी डिफिकल्ट टू लर्न. होमिओपॅथी व्हेरी डिफिकल्ट टू लर्न. होमिओपॅथी एवढं सोपं नाहीये प्रॅक्टिस. आणि त्याचा सुवर्ण म्हणजे पुढे काढला, इलेक्ट्रो होमिओपॅथी डेव्हलप झाली. त्याचं तेच कारण आहे इलेक्ट्रो होमिओपॅथी डेव्हलप. होमिओपॅथीतले सायंटिस्ट जे होते, होमिओपॅथीतले जे डॉक्टर्स होते, त्यांनी वेगवेगळ्या कन्सिडरेशन केलं माइंडवर कन्सिडर करण्यासाठी. बाकनी फ्लावर रेमेडीज डेव्हलप केले. मिनरल्स कमी पडतायत. सुझलरची बायोकेमिक चिकित्सा पद्धती आली. म्हणजे होमिओपॅथी जर परफेक्ट करायचं असेल तर या तिन्हीच कॉम्बिनेशन करावं लागतं तुम्हाला. तिन्हीचं कॉम्बिनेशन करायला लागतं. आणि म्हणून कॉम्प्लेक्सा आलं. सिम्प्लेक्सा डझंट वर्क. सिम्प्लेक्सा का काम का करू शकत नाही? कारण एका वेळेला एकच ऑर्गन करायचंय. पण डिसीज इज ह्युमन बॉडी इज अ कॉम्प्लेक्स अँड डिसीज आर कॉम्प्लेक्स. That's why you have to use a complex remedy, which is the principle of Ayurveda. Ayurvedaचा प्रिन्सिपल आहे कॉम्प्लेक्स. होमिओपॅथीने एक एक वनस्पतीचा अभ्यास केला, एक एक मटेरियलचा अभ्यास केला, एक एक मटेरियलचा शरीरावर होणारा परिणामांचा अभ्यास केला आणि मटेरियल मीडिया डेव्हलप केलं. आणि पॅरासिटिसचा जो सिद्धांत होता, लॉ ऑफ सिमिला, समानताने समानतेचे नष्ट करणार. म्हणजे ती जर वनस्पती एक जर काही लक्षण निर्माण करत असेल तर तीच वनस्पती सूक्ष्म लेवलला जर दिली तर ती ते लक्षण सप्रेस करायचं काम करते. हा लॉ ऑफ सिमिला आहे. इथं हा पण आपण यूज करतो. लॉ ऑफ सिमिला पण वापरतो. आता ॲक्युपंक्चर कसं आहे बघा. इन्व्हायरमेंटल डिसीज, इपिडर्मिकल डिसीज हे जे प्रिव्हेन्शन करण्याचं तंत्र ऋतुचर्या दिनचर्यामध्ये होतं. की रोग होऊच नये यासाठी उपचार, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन वापरलं. प्रिव्हेंटिव्ह डाएट म्हणतात त्याला, की रोगच होऊ नये यासाठी केलेली उपाययोजना अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर. हा कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये होता. त्याला स्वस्थ वृत्त नावाचा त्याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेला आहे, की त्याच्यामध्ये ऋतुचर्या दिनचर्या सांगितलेली आहे. कुठल्या ऋतूमध्ये काय खाल्लं पाहिजे, कुठल्या ऋतूमध्ये कसं वागलं पाहिजे, दिवसाच्या 24 तासाच्या घड्याळामध्ये कसं वागलं पाहिजे याची पुरी माहिती आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. दॅट इज कॉल्ड ॲज स्वस्थ वृत्त म्हणतात त्या. प्रिव्हेन्शन. इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द थिंग. आपण सिंथसिस सारख्या वस्तू तयार केल्या, जनरल टॉनिक, नॅचरल टॉनिक सारख्या वस्तू तयार केल्या. हे काय करतं, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन सारखं काम करतं. कंटिन्युअसली जर तुम्ही घेत राहिला तर तुम्हाला कुठलेच रोग होत नाही. दॅट इज कॉल्ड एज अ प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन आहे. ॲक्युप्रेशर सांगतो रोज प्रेशर द्या, ऑल मेरिडियनला ऍक्टिव्हेट करा, तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. हे थिअरी आहे, हे प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे. त्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. योग करा, योग इज ऑल्सो ए प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन. योग, डाएट, यमनियम याचा जर वापर केला तर माणूस आजारीच पडत नाही. हेच क्रिया याच्यामध्ये केली.
तर तुम्हाला कळलं पाहिजे की कुठलीही रेमेडी पॉझिटिव्ह इफेक्ट करते आणि निगेटिव्ह इफेक्ट करते हे तुम्हाला माहिती पाहिजे. की समजा कूलंट रेमेडी म्हटलं, बीईला जर कूलंट रेमेडी म्हटलं तर बी ते काय करतं, उष्णता पण निर्माण करतं आणि थंडी पण निर्माण करतं. म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड रेमेडी काम करते. इट इज अ कूलंट रेमेडी. याचा अर्थ हॉट असेल तर थंड करते, थंड असेल तर हॉट करते. रिव्हर्स इज ऑल्सो पॉसिबल विथ दिस रेमेडी. दोन्हीही पॉसिबल आहे. इफ यू गिव्ह इन द पॉझिटिव्ह इट विल इन्क्रीज द हीट. इफ यू गिव्ह इन द निगेटिव्ह इट विल इन्क्रीज द कोल्डनेस. निगेटिव्ह मध्ये गेला तर कोल्डनेस वाढवणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये गेला तर हीट वाढवणार. समजून घ्या, हा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे बीचा वापर बलगम का जमना, बलगम न निकलना याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कन्सिडरेशन करावं लागेल. की अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ द सीझन. जर बाहेर थंडी आहे आणि खोकला येतोय, त्यामध्ये कफ साठलेला आहे, तो निघत नाहीये, कारण तो घट्ट झाला आणि त्यामुळे तो एक्सपेक्टंट होत नाही, बाहेर पडत नाही. अशा कंडिशन मध्ये जर बी पॉझिटिव्ह मध्ये जर दिला तर तो कप काय होणार आहे, वितळणार आहे, पातळ होणार आहे आणि शरीरातून बाहेर जाणार. वेअरएज हॉट कंडिशन मध्ये गेला, गरमा भरपूर आहे आणि खोकला येतोय, इथं काय झाला, लिक्विड इज गॉन इन द गॅसेस स्टेज. वातामध्ये त्याची वृद्धी झाली, वात वृद्धी झाली, वायू वाढला आणि मग त्या ठिकाणी वायू वाढायला कारण होतं की बाहेरची एक्सटर्नल हीट अटॅक ऑन द मंडल. बाहेरची उष्णतेनं काय केलेलं आहे, शरीरातली होमोस्टॅटिक बिघडवलेलं आहे. दॅट कंडिशन यू हॅव टू गिव्ह बी इन अ निगेटिव्ह सेन्स. कोल्डनेस वाढवली पाहिजे, हॉट कमी केलं पाहिजे, हे त्याचं मेन काम आहे. आणि म्हणून एक शब्द दिला, बलगम का जमना, बलगम न निकलना होता है, इसमें प्रयोग करना चाहिए. सहायक रेमेडी के साथ, जैसे पी ग्रुप की रेमेडी पर बलगम को निकाल देती है. गले में खराश, प्रत्येक सिम्टमचा आपण स्टडी करतोय. गले में खराश आहे, आता या ठिकाणी खराश काय होते हो, गले में खराश, हा बोला बोला बोला. इन्फेक्शन होते सर. म्हणजे काय होतं, इन्फेक्शन शब्द तुम्ही लावला, उष्णता आहे का, कोल्ड डिसीज आहे का, हॉट डिसीज आहे, हॉट डिसीज आहे. हॉट डिसीज आहे. मग काय करायला लागेल, काय करावं लागेल, निगेटिव्ह द्यावं लागेल. निगेटिव्ह द्यावं लागेल. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इकडे मी घरात आहे. पॉझिटिव्ह बी दिलं तर काय होईल, ज्यादा होणार. माईक बंद करा कोणाचा तरी, यावेळेला गरज आहे त्यावेळेला ऑन करा. ऑन ठेवू नका, सगळं घरातला बाजार ऐकायला येतोय. तर लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे काय होतं की त्या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे, गळ्यात खराच आहे, थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे, तिथे हीट असते. म्हणून नॅचरोपॅथी काय सांगतं त्या ठिकाणी, अँटी इन्फ्लामेटरी द्या, हळद आणि मीठ, आणि बाहेर काय करा, पाण्याची पट्टी गुंडाळा, हीट काढून घ्या. कोल्ड कंप्रेशन, वी आर गिव्हिंग द कोल्ड कंप्रेशन आउटसाइड. जर आउटसाइड कोल्ड कंप्रेशन दिलं आणि इंटरनली तुम्ही त्याला बॅक्टेरियाला आणि व्हायरसला मारण्याकरता ती जी काही रेमेडी आहे ती त्याच्यातनं दिली तर घसा खवखवायचं बंद होतं. नॅचरोपॅथी सांगते, मी नाही सांगत. हळद ही अँटी इन्फ्लामेटरी आहे, सूज कमी करणारी आहे, आणि मीठ काय करतं, हायग्रोस्कोपी आहे, बाहेर काढायचं काम करतं. म्हणजे मीठ आणि हळद सूक्ष्म लेवल मध्ये जर तुम्ही त्याला दिले गार्गल करायला आणि बाहेरनं कूल केला तर घसा खवखवायचं बंद होतं. सिंपल टेक्निक आहे, लक्षात घ्या. दिस इज अ प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन.
युक्ती म्हणून प्रयत्न. युक्ती हा शब्द आहे. आयुर्वेदामध्ये द्रव्याच्या गुणधर्मामध्ये आपण बघितलं विशेष गुणधर्म आणि कॉमन गुणधर्म. आपल्याला माहिती आहे वायू काय करतो, ड्राय करतो. आपल्याला माहिती आहे की वायूचं काम काय आहे, ड्राय तयार करणं, ड्रायनेस उत्पन्न करणं. म्हणून तुम्हाला उदाहरण मी सांगतो की कपडे ओले आहेत आणि हवाच येत नाहीये, तिथं हीटर लावला तरी कपडे वाळत नाही. तर त्या ठिकाणी वायूची आवश्यकता असते. काढायचं बाहेर त्याला वायूच करू शकतो, कारण वायू ड्रायनेस उत्पन्न करतो. ही त्याची प्रॉपर्टी आहे वायूची. सामान्य विशेष गुणधर्म, पंचमहाभूताचे सामान्य विशेष गुणधर्मामध्ये येतं की वायूचं काम आहे ड्राय करणं, पित्ताचं काम आहे जलन करणं, बर्निंग करणं, कफाचं काम आहे कूलिंग करणं, थंड करणं, स्टॅग्नेशन करणं. तर त्याचं कार्य विचारात घ्या, काय कार्य होतं आणि म्हणून दिलेलं आहे. आता पुढे दिला छाती में कब जमा होना. आता हे कंडिशन दोन पद्धतीने होते. कब जमा होना, मग या ठिकाणी काय झालं, कफ जमा होणं हे काय झालं, सांगा काय झालं. कफ कधी जमा होतो. एक तूप असतं, तूप किंवा तेल तुम्ही बघितलं असेल. थंडीमध्ये काय होतं, तेल घट्ट होतं सर, आळून बसतो. घट्ट होऊन बसतं, बरोबर. हॅलो, हो सर. पूर्ण घट्ट होतं म्हणजे थंडीचा परिणाम काय झाला, जमण्याची क्रिया झाली. थंडीची क्रिया काय झाली, जमण्याची क्रिया झाली. छातीमध्ये कफ जमा झाला म्हणजे कोल्डनेस इन्क्रीज झाला बॉडी छातीमध्ये. या ठिकाणी काय करावं लागेल, बी पॉझिटिव्ह मध्ये द्यावं लागेल. तिथं हीट डेव्हलप करावं लागेल. ही जमा झालेला कफाला पातळ करण्याचं काम करतात. आणि आपल्याला माहिती आहे की घट्ट झालेल्या तेलाला जर गरम केलं तर ते पातळ होतं. ही मेकॅनिझम, नॅचरल मेकॅनिझम आहे. याच्यामध्ये हीटचा संबंध आहे आणि जी रेमेडी हीट डेव्हलप करते ती रेमेडी जर तिथं दिली तर काय होणार आहे, तिथे घट्ट झालेला कफ पातळ होणार आहे. आणि याला म्हणतात वीर्य. उष्णवीर्य, शीतवीर्य. आयुर्वेदाने कुठल्याही वनस्पतीचं क्लासिफिकेशन करत असताना त्याच्या वीर्याचा विचार केला की शरीरात गेल्यानंतर ते काय तयार करतं, हीट तयार करतं का कोल्डनेस डेव्हलप करतं, हे त्यांनी शब्दामध्ये क्लासिफाय करताना, द्रव्याचं क्लासिफिकेशन करत असताना, वर्गीकरण करत असताना त्यामध्ये ह्या प्रॉपर्टीचा विचार केला. इट इज अ कूलंट रेमेडी, इट इज अ हॉट रेमेडी. कूलंट अँड हॉट कन्सिडरेशन त्याच्यामध्ये केलं गेलं. हॉट रेमेडी अँड कोल्ड रेमेडी. तसं बी इज अ कोल्ड रेमेडी, डिझाइन फॉर द कोल्डनेस. परंतु ते पॉझिटिव्ह मध्ये जर तुम्ही दिला तर इट प्रोड्युसेस रिव्हर्स इफेक्ट, म्हणजे कोल्डनेस वाढवण्यासाठी हॉट वाढवतं. त्यामुळे बी जर पॉझिटिव्ह मध्ये दिला तर छातीतला कफ पातळ व्हायला सुरुवात. आणि प्रवाहित होतो आणि बाहेर जायला सुरुवात होते, कफ निघून जातो, छाती मोकळी करायचं काम करतं. इफेक्ट, त्याचा इफेक्ट जो तो आहे कूलंट रेमेडी. निगेटिव्ह मध्ये यूज केला तर कूलंट रेमेडी. कफ जमा होने से गडगडाट होणार, आवाज यायला सुरू करतं, छातीमध्ये आवाज सू 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 आवाज यायला सुरू होतं कफ जमा झाल्यानंतर. तर त्यावेळेला बी जर इंटरनली पॉझिटिव्ह दिलं अलॉंग विथ दी
ऑर्गन रेमेडी P1 वर्क ऑन द लंग मधली हीट कमी करायची P1B द्या. स्टमक मधली हीट कमी करायची S1B द्या. P15B द्या. म्हणजे जिथली हीट कमी करायची ती बी तुम्ही देते कूलंट रेमेडी. हे डायरेक्ट कूलंट रेमेडी म्हणून काम करतं, पण निगेटिव्ह करायला. पॉझिटिव्ह मध्ये दिलं तर रिव्हर्स इफेक्ट मिळणार. पॉझिटिव्ह मध्ये दिलं तर रिव्हर्स इफेक्ट मिळणार. इट इज रिलेटेड विथ द हीट. इफ यू गिव्ह निगेटिव्ह इट विल कंट्रोल, इट बिकम कूलंट. इफ यू गिव्ह पॉझिटिव्ह हीट बेल्ट वाढणार आहे त्या ठिकाणी. हॉट अँड कोल्ड म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा मतलब असा आहे की गिव्ह पॉझिटिव्ह जर दिले तर हीट इन्क्रीज होणार आणि निगेटिव्ह दिले तर हीट कमी होणार आणि साठलेला कप पातळ होणार. जेव्हा पॉझिटिव्ह मध्ये तुम्ही रेमेडी देता तेव्हा कप जमा झालेला कफाला पातळ करण्याचं काम करणार, कारण तो अग्नी प्रोव्हाइड करणार आहे आणि हा अग्नी काय करणार आहे त्या कफाला पातळ करायचं काम. ना क्या कप के साथ खून आना, गले में दर्द होना, ड्राय कप होना. आता इथं सगळं दिलेलं आहे बघा, पुढे त्यांनी सगळं वर्णन केलं. नाक के साथ खून आना, कप के साथ नाकातनं कप पडतो त्याच्याबरोबर रक्त येतं. इथं हीट झालेली असते, हीट असते त्यामुळे खून बाहेर पडतो. आणि या ठिकाणी कूलंट रेमेडी निगेटिव्ह मध्ये जर बी तुम्ही अप्लाय केलं दिलं तर हे कूल होण्यास मदत होते. गले में दर्द होणं, वात. दर्द म्हणजे काय? वात आहे, वायू प्रेशर डेव्हलप करतं आणि जेव्हा इंटरनल प्रेशर वाढतं त्या ठिकाणी पेन यायला चालू होते, म्हणजे त्या ठिकाणी स्टॅग्नेशन असतं. वायूला फिरायला जागा मिळत नाही आणि वायू फिरू शकत नाही तर वायू काय करतो? दर्द उत्पन्न करतो. दर्द उत्पन्न करतो. इथं निगेटिव्ह द्यायला पाहिजे कारण इथं हीट वाढलेली आहे. कप जमा झाला, ऑब्स्टॅकल डेव्हलप झालं, त्यामुळे वायू विजन होऊ शकत नाही आणि वायू विजन जर झालं नाही तर त्या ठिकाणी पेन यायला सुरुवात होते. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं पाहिजे? जमलेल्या पदार्थाला बाहेर काढलं पाहिजे आणि ज्याच्यामुळे दर्द यायला सुरुवात. गले में दर्द होणं हे त्याचं कारण आहे. ड्राय कप, कोरडा खोकला उष्णतेमुळे होणार. खरास होणार, श्वास फुलना, श्वास घेतात येत नाही. याचा अर्थ काय झाला? काय झालं? रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये काय झालं? म्युकस थिक झाला, अडकून राहिला, ऑब्स्टॅकल तयार झाला, त्यामुळे श्वास फुलायला लागला, श्वास घेता येईना त्याला वापर. त्यावेळेला तिथं काय केलं पाहिजे? हीट वाढवली पाहिजे. आणि म्हणून गरम हवा. कोविड मध्ये काय झालं? रेस्पिरेटरी ट्रॅकवर अटॅक झाला. तो जो व्हायरस आलेला होता कोविडचा व्हायरस, तो व्हायरसने अटॅक काय केला? रेस्पिरेटरी ट्रॅकवर अटॅक केलं त्यांनी. त्यामुळे एक्स्ट्रा सिक्रिशन ऑफ म्युकस सुरू झाला. त्या ठिकाणी म्युकस सिक्रिशन वाढलं आणि त्या ठिकाणी कफ जमा व्हायला सुरुवात झाली. अशा वेळेला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? अशा वेळेला त्याला एक्सपेक्टोरंट करण्याची आवश्यकता होती. म्हणजे एक तो सिक्रिशन स्टॉप करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी पातळ केला पाहिजे कप की जो बाहेर पडायला मदत झाली आहे. पण अँटीबायोटिकने उलटाच चमत्कार केला. त्या ठिकाणी त्याला ड्राय केलं, आणखीन बंद करून टाकलं, आणखीन त्याला गाढा केलं आणि त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल जास्त वाढला. त्यामुळे श्वासाची लेवल कमी झाली आणि म्हणून ऑक्सिजन कमी झाला ब्लडमध्ये आणि माणसाचा मृत्यू आला. त्याला व्हेंटिलेटरवर शिफ्ट करायची वेळ. एक्स्ट्रा सिक्रेशन ऑफ द म्युकस झालं त्या ठिकाणी. इट अटॅक ऑन द सिक्रेटरी ग्लँड. सिक्रेटरी ग्लँड वर काम झालं. एक फॉरेन प्रोटीन होतं ते.
व्हायरस म्हणजे काय, इट इज अ फॉरेन प्रोटीन. आणि एक्स्ट्रा प्रोटीन तिथं गेलं आणि सेलचं स्ट्रक्चर चेंज केलं. कारण डीएनए जो आहे मेन, जो जेनेटिकल कोड ज्याच्यामध्ये असतो त्याच्यामध्ये प्रोटीनच असतं आणि ते प्रोटीन मॉडिफाय झालं, डीएनए आरएनचं म्युटेशन झालं, त्या ठिकाणी चेंज झाला आणि ती सेल कन्वर्ट झाली अनवॉन्टेड सेल. आणि त्या सिक्रिटरी सिस्टम मधली सेल अनवॉन्टेड झाल्यामुळे ती एक्स्ट्रा सिक्रेशन करायला सुरुवात केली त्याने आणि ती जाऊन रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जाम होऊन बसली. ते बाहेरच आलं नाही, ही कंडिशन झाली, लक्षात घ्या. आणि म्हणून काय झालं, एअर सॅक्स मध्ये कफ जमा झाला आणि तो कफ जमा झाल्यामुळं काय झालं, ऑक्सिजनची सोय जी काय ऍब्सॉर्प्शन व्हायला पाहिजे ऑक्सिजन तो होईना आणि म्हणून ब्लड मधला ऑक्सिजन कमी व्हायला सुरुवात झाला. मग हाय प्रेशरने व्हेंटिलेटरवर ठेवून हाय प्रेशरने हवा ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. पेशंटला वाचवण्यासाठी सगळ्या या गोष्टी केल्या, पण बेसिकली द प्रॉब्लेम वॉज सिक्रिशन इज इन्क्रीज बिकॉज ऑफ द व्हायरस. व्हायरस हा काय केला, म्युटेशन झालं आणि त्या ठिकाणी एक अनवॉन्टेड सेल डेव्हलप झाली. ही अनवॉन्टेड सेल डेव्हलप काय केली, सिक्रिशन वाढवायला सुरुवात केली. म्युकसचं सिक्रिशन वाढवलं, एक्स्ट्रा म्युकस तयार झाला आणि त्याच्यामध्ये त्याला ड्राय केल्यानंतर काय झालं, तो बाहेर पडायचं बंद झालं, तो साठला, जम गया. आणि जमल्यामुळं काय झालं, तो बाहेर पडेना, एक्सपेक्टोरेंट होईना आणि म्हणून त्या ठिकाणी श्वासाला अडथळा सुरू झाला आणि रेस्पिरेटरी फेल्युअर होऊन पेशंटचा मृत्यू झाला. लक्षात आलं का? दिस इज द कॉज. म्हणजे श्वास फुलण्याची प्रक्रिया का झाली, तर पहिलं सिक्रिशन वाढलं, त्या ठिकाणी कफाची मात्रा वाढली आणि कफाची मात्रा वाढली आणि तो ड्राय झाला. बघा आजकाल आता व्हायरस फ्युअर आलेला आहे. तुम्हाला घराघरामध्ये खोकणारी माणसं दिसतील, प्रचंड खोकतात, 3-3, 4-4 महिने खोकला कंट्रोल होत नाही. आज अशी अवस्था आहे की तो जो व्हायरस ऍक्टिव्ह झालेला आहे, हा व्हायरस काय करायला लागला, एक विचित्र प्रकारचा खोकला तयार करायला. आणि लोक म्हणतात किती औषध घेतलं तर खोकला बंदच होत नाही. किती औषध घेतलं तर खोकला बंद होत नाही. 3-3, 4-4 मध्ये सतत ड्राय कफ राहतो. कारण आहे ही आजची परिस्थिती आहे. मग या ठिकाणी कूलंट रेमेडी पाहिजे, हीट कमी करायला पाहिजे. सीझनल व्हेरिएशन मध्ये या गोष्टी होतात, ऍक्टिव्ह होत. हा ड्राय कपचा धंदा उन्हाळा संपला, पावसाळा सुरू झाला की चालू झाला बघा ड्राय कप. या ठिकाणी हीट संप्राप्ती जी होते ती उन्हाळ्यामध्ये काय होतं, साठण्याची क्रिया होते, शरीरामध्ये उष्णता साठली, बाहेर गेलेली नाही, ह्युमिडिटी वाढली, हीट पण वाढली आणि आतमध्ये मॉइश्चर कंटेंट वाढलं. अशा वेळेला त्या ठिकाणी कफ जमला आणि जमलेला कफ बाहेर निघत नाही, तो काढण्यासाठी लंग वारंवार खोकला तयार करायला लागलं. खोकून खोकून माणूस बेजार झाला आणि रात्रीच्या वेळेला तो एक्सपेक्ट होतो त्यावेळेला कोल्डनेस वाढलेला असतो. हवेमध्ये जेव्हा वातावरणामध्ये थंडी उत्पन्न होते, तो आणखीन जमून कडक व्हायला सुरुवात होते आणि अशा वेळेला त्याचं निष्ठावण न झाल्यामुळं सतत खोकला यायला लागतो. तर तुम्हाला काय करायला पाहिजे, कूलंट रेमेडी दिवसा दिली पाहिजे, रात्री गरम करायला पाहिजे. कंडिशन बदलते त्या ठिकाणी बिकॉज ऑफ दिस इफेक्ट. आणि इथं या ठिकाणी व्हायरस ऍक्टिव्ह होतात. जेव्हा चेंज ऑफ सीझन होतं तेव्हा कुठलाही बॅक्टेरिया व्हायरस ऍक्टिव्ह होतात आणि त्यावेळेला जास्तीत जास्त रोग येतात. दॅट इज कॉल्ड ॲज संक्रमणजन्य रोग.
संक्रमण होऊन येणारे रोग असतात ते अँटी इन्फ्लामेटरी फक्त ते, आणि त्याच्यामुळं तुम्हाला इन्फ्लामेशनची कंडिशन डेव्हलप करतं, हे वाचवणं आवश्यक आहे तुम्हाला. आलं लक्षात? फुल रेमेडी इज बी. म्हणजे बीचा कसा वापर करायचा तुम्ही त्याच्यावर. ट्यूबरक्युलोसिस में, फेफड़े व गले की कैंसर में, गले की मुंह के रोग में इसका प्रयोग C17 के साथ गरारा करने में बहुत अच्छा रिजल्ट मिलता है. C17, C13 कशावर काम करत? तर C13 म्युकस मेम्ब्रेन वर काम करतं. म्युकस मेम्ब्रेन वर काम करतं. म्युकस मेम्ब्रेन वर काम करतं. हायड्रोस्टॅटिस कॅन्डन्सिस आठवण आली पाहिजे तुम्हाला. हायड्रोस्टॅटिस कॅन्डन्सिस म्युकस मेम्ब्रेन वर काम करतो. C13 मध्ये हायड्रोस्टॅटिस कॅन्डन्सिस आहे, म्हणजे म्युकस मेम्ब्रेन वर काम करणारी आहे. पण म्युकस मेम्ब्रेन मध्येच लफडं झालेलं आहे, त्याच ठिकाणी हीट वाढलेली आहे, त्याच ठिकाणी थंडावा वाढलेला आहे, त्या ठिकाणी कफ जमा झालेला आहे. आणि त्यामुळं घशामध्ये, मूमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल गळ्यामध्ये, तर C13 बरोबर बीचा उपयोग जर केला तर रिझल्ट अच्छे मिळते. बीचा रिझल्ट करायचा. C13 म्युकस मेम्ब्रेनची रेमेडी आहे. त्यामुळे त्या रेमेडीमध्ये बी दिला तर तिथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट डेव्हलप करतो, आणि त्याच्यामुळं काय होतं, ते गरारा केल्यानंतर खोकला यायचं बंद होतं. गले का कॅन्सर, फेफड़ों का कॅन्सर, ट्यूबरक्युलोसिस या सगळ्यामध्ये मदत. कारण एंड रिझल्ट काय, ट्यूबरक्युलोसिस नाव आहे. कॅन्सर म्हणजे ॲबनॉर्मल सेल, ट्यूबरक्युलोसिस म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन विच डिस्टर्ब द फंक्शन ऑफ द पर्टिक्युलर थिंग. तिथं जे म्युकस मेम्ब्रेन आहे त्याचं फंक्शन डिस्टर्ब करतं. अशा वेळेला त्या ठिकाणी हॉट अँड कोल्ड इफेक्ट मिळतात. म्हणून चायनीज अक्युपंक्चर मध्ये तुम्ही जर पॅटर्न ऑफ द डिसीज बघितला तर पॅटर्न मध्ये तुम्हाला हॉट डिसीज, कोल्ड डिसीज आणि ह्युमिड डिसीज याचं क्लासिफिकेशन केलं. 7 एक्सिस म्हणतात त्याला. 7 प्रकारचे एक्सिस म्हणजे काय, चायनीज अक्युपंक्चर मध्ये ऑलरेडी दिलेला आहे. दे हॅव गिवन द डिफरंट टाइप ऑफ पॅटर्न विथ द डिफरंट सिम्पटम्स. पॅटर्न वर ट्रीटमेंट केली जाते. इट इज द बेस्ट रिझल्ट. पॅटर्न वर अतिशय सुंदर प्रकारे काम करता येतात. त्यांनी तिचे पॅटर्न बनवलेले आहेत, त्या पॅटर्न प्रमाणे त्या सगळ्या गोष्टी असतात. आणि म्हणून चायनीज अक्युपंक्चर मध्ये दोन्ही इफेक्ट कन्सिडर केला, हिट अँड हॉट अँड कोल्डचा दोन्हीचा इफेक्ट केला. म्हणून 8 गायडिंग प्रिन्सिपल ऑफ चायनीज अक्युपंक्चर मध्ये हॉट अँड कोल्ड, एक्सेस अँड डेफिशियन्सी, इन अँड यांग, या 8 तत्वाचा वापर का केला, तर या 8 तत्व. इन आणि यांग म्हणजे काय, यांग इज अ फंक्शन, इन इज अ स्ट्रक्चर. म्हणजे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम होऊ शकतो, फंक्शनल प्रॉब्लेम पण होऊ शकतो. 8 गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ चायनीज अक्युपंक्चर मध्ये हे 8 गायडिंग प्रिन्सिपल सांगितले आहेत. इन इन यांग, डेफिशियन्सी, एक्सेस, हॉट अँड कोल्ड. हे 8 म्हणून त्याला म्हणतात 8 गायडिंग प्रिन्सिपल्स ऑफ चायनीज अक्युपंक्चर. TCM मध्ये 8 गायडिंग प्रिन्सिपल्स दिलेले. म्हणजे हॉट इफेक्ट, कोल्ड इफेक्ट, मग त्याच्यामध्ये ह्युमिडिटी आले, ह्युमिड हॉट, ह्युमिड कोल्ड. ह्युमिड हॉट झाला तर सेमी लिक्विड तयार होतं. ह्युमिड कोल्ड झाला तर सॉलिड फॉर्म होतं. म्हणजे ह्युमिडिटी म्हणजे जलतत्व. मग ते जल जर थंड केलं तर त्याचं बर्फ बनतो. तेच जलाला उष्णता दिली तर वायू तयार होतो. म्हणजे हॉट डिसीज मध्ये वायू मग तुम्हाला मिळतं, ड्रायनेस इन्क्रीज होतो त्याच्यामध्ये हॉट अँड कोल्ड मध्ये. म्हणून ह्युमिड हॉट अँड ह्युमिड कोल्ड ही स्थिती पण त्याच्यात. एक्सेस अँड डेफिशियन्सी, एक्सेस अँड डेफिशियन्सी, एक्सेस फंक्शन, डेफिशियंट फंक्शन. इन आणि यांग, इन म्हणजे अनाटॉमिकली प्रॉब्लेम, यांग म्हणजे फंक्शनल प्रॉब्लेम. बघा यांनी काय विचार केलेला आहे. अॅक्युपंक्चरचा अभ्यास केला की नाही, मॅटी सरांनी अॅक्युपंक्चरचा अभ्यास केला की नाही, लक्षात घ्या.
हा केला की नाही? हो बोला सर. बोला. हो सर. याचा अर्थ त्यांनी केला. हो, हनीमनने केला की नाही? डॉक्टर हनीमनने केला की नाही? हो सर. हनीमनने पण अभ्यास केला, म्हणून त्यांनी काय केलं, लॉ ऑफ सिमिला वापरला. ज्यांना लक्षण कमी केलं जातं तेच लक्षण कमी करतात. द्रव्याची प्रॉपर्टी विचारात घेऊन त्यांनी ते काम केलेलं आहे. आयुर्वेदामध्ये तर ऑलरेडी आहेत सगळे. And that's why all Eastern science has the same philosophy. ऑल ईस्टर्न सायन्स जेवढे आहेत त्याची फिलॉसॉफी सेम आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. पण वेस्टर्न वाले टोटली वेगळे आहेत. त्यांनी फक्त आयुर्वेदामधली लॉ ऑफ सपरेशनचा विचार केला. शमन करण्याची क्षमता फक्त दिली. औषध बनवताना फक्त शमन या कन्सिडरेशन मध्ये काम केलं त्यांनी. त्यामुळे ॲलोपॅथी इज अधूर सायन्स आहे. इट इज नॉट ए परफेक्ट सायन्स. ॲलोपॅथी ही परफेक्ट सायन्स नाही. आयुर्वेद परफेक्ट आहे. होमिओपॅथीमध्ये सुद्धा अडचण आहे, कारण कॉम्प्लेक्सचा विचार केला नाही. ह्युमन बॉडी इज कॉम्प्लेक्स, डिसीज इज कॉम्प्लेक्स हा विचार आयुर्वेदाने केला, युनानी केला, सिद्धांनी केला. पण त्याच्या पुढे जाऊन बॅटी सरांनी काय विचार केला की वनस्पती माणसाला पोचतात म्हणून वनस्पतीजन्य औषधाची श्रेष्ठ टाकतात. आयुर्वेदाने सगळ्यालाच मान्यता दिली, होमिओपॅथीने पण सगळ्यालाच मान्यता दिली, युनानी वाल्यांनी पण सगळ्यालाच मान्यता दिली, सिद्धा मेडिसिननी पण सगळ्याच गोष्टीला मान्यता दिली. परंतु पॅरासिसच्या सिद्धांताप्रमाणे वनस्पतीमध्ये ताकद असते आणि वनस्पती माणसाचं पोषण करतं. त्यामुळे वनस्पती कधीही माणसावर अन्याय करत नाही आणि म्हणून टोटली हार्बल सिस्टीम डेव्हलप केली. म्हणजे सगळ्याची आपण कन्सिडरेशन याच्यामध्ये केले गेले, सगळ्याचं कन्सिडरेशन केलं. बहुत रिजल्ट मिलते हैं. बी हार्ट के लेफ्ट साइड पे बहुत अच्छा कार्य करती है, ब्लड सर्कुलेशन मध्ये अतिशय सुंदर काम करते, हार्ट को साफ रक्त सप्लाई को बढ़ाती है. कोरोनरी आर्टरी महाधमनीतून आरोटामधून जी एक ब्रांच पडते हृदयाकडे जाते त्याला कोरोनरी आर्टरी म्हणतो आपण. त्या कोरोनरी आर्टरीवर बी चांगलं काम करते. त्या ठिकाणचं सर्क्युलेशन जर वाढवलं तर हृदयाला रक्त पुरवठा होतो. म्हणजे चेस्ट रिजन मध्ये बी जर अप्लाय केलं तर त्या ठिकाणी कोरोनरी आर्टरी असते, ती कोरोनरी आर्टरी ऍक्टिव्हेट होते आणि कोरोनरी आर्टरी ऍक्टिव्हेट झाल्यामुळं हृदयाला चांगला रक्त पुरवठा होतो. आता तुम्ही मला सांगा, हृदयाला चांगला रक्त पुरवठा झाला तर त्याला प्रॉपर न्यूट्रिशन मिळणार आहे, प्रॉपर ऑक्सिजन मिळणार आहे, त्यामध्ये एटीपी जनरेट होणार आहे, हृदय चांगल्या लेवलला काम करायला सुरू करणार. आणि जेव्हा हृदय चांगल्या लेवलला काम करणार, लेफ्ट राईट दोन्हीकडे काम होणार. म्हणजे कंजक्शन झालेलं असेल ब्रेन मध्ये कुठेही, ते पटकन रक्त हृदयाकडे आणलं जाणार आणि शुद्ध रक्ताचा पुरवठा तिकडे व्हायला सुरुवात. हार्ट की सप्लाई रक्त को बढ़ा देती है. इट इंक्रीज द ब्लड सर्क्युलेशन टू द हार्ट. समजून घ्या. लोकल केला D1 D2 D4 D1 D2 D3 D4 D5 D6 मध्ये तुम्ही जर काम केलं तर लोकल डिसीज वर काम करणार आहे. म्हणजे हृदयाला रक्त पुरवठा जर आपल्याला करायचा आहे पर्टिक्युलर लेवलला, न्यूट्रिशन लेवलला आपल्याला काम करायचं आहे, तर आपल्याला कशात काम करावं लागेल? D4 D5 D6 1:9 चा रेशो. यू यूज 1:9 रेशो द्या. 1:9 चा रेशो यूज करायचा आहे. इट विल वर्क ॲज अ न्यूट्रिशन. या ठिकाणी विपाक आहे, डायजेस्टन आहे, त्याला प्रॉपर ऑक्सिजन मिळणार, प्रॉपर न्यूट्रिशन मिळणार आणि हृदय चांगल्या पद्धतीने काम करणार. हार्ट के साफ रक्त को सप्लाई को बढ़ाती है, कोरोनरी आर्टरीचा ब्लड सप्लाई वाढ, वो दूषित रक्त को बाहर निकालने को मदद करती है.
म्हणजे सर्क्युलेशन वाढवतं, लिम्फॅटिक सर्क्युलेशन वाढवतं, शुद्ध करने का कार्य करते, हार्ट अटैक होना, हार्ट की धड़कन कम होना किंवा अधिक होना आदि में बहुत अच्छा कार्य करते है. बघा काय सांगितलं, अप्लाय ऑन द हार्ट, ओरली त्याला द्या, अप्लाय करा, काय होतं बघा प्रकार. इट विल इन्क्रीज द ब्लड सर्क्युलेशन टू द हार्ट. करोनरी आर्टरीच्या थ्रू हार्टला ब्लड सर्क्युलेशन केल्यामुळे हार्ट अटॅक पासून वाचवता येतं. जर अटॅक येत असेल आणि बी जर छातीवर सोडलं त्याच्या पॉझिटिव्ह मध्ये, सर्क्युलेशन, करोनरी आर्टरी सर्क्युलेशन वाढणार आहे आणि त्याचा अटॅक मधून त्याला वाचवता येतं. 100% यू कॅन सेव्ह द लाईफ ऑफ द पर्सन. एक्सटर्नल ऍप्लिकेशनचा फायदा आहे. तुम्ही त्या माणसाचा जीव वाचवू शकता. ओनली अप्लाय बी इन पॉझिटिव्ह लेवल. पॉझिटिव्ह मध्ये बी ला अप्लाय करा, तुम्हाला हा बेनिफिट डेफिनेटली मिळणार. यू कॅन सेव्ह द लाईफ. हार्ट अटॅक येतोय, हार्ट अटॅक येतो कशामुळं? करोनरी आर्टरी मध्ये ब्लॉक झाला, करोनरी आर्टरी मध्ये ब्लॉक झाला. 90% ब्लॉक आहे, लक्षात घ्या. रक्त थोड्या प्रमाणात जाते आणि काही कारणानं त्याचा ऑब्स्टॅकल तयार झाला आणि रक्त पोचायचं कमी झालं की अटॅक यायला सुरू होतो. प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही हार्टला. अशा कंडिशन मध्ये जर बी अप्लाय केलं तर ऍक्झिलरी ब्रांच ऑफ द नर्व, त्या ठिकाणी ऍक्झिलरी रक्तवाहिन्या असतात. ऍक्झिलरी म्हणजे सहाय्यक. त्या सहाय्यक ऍक्टिव्हेट आपण करू शकतो आणि प्रॉपर हृदयाला रक्त पुरवठा होतो. करोनरी ब्रांच, करोनरी आर्टरीच्या ब्रांचेस असतात, लेफ्ट राईटला ब्रांच जातात. हृदयाच्या प्रत्येक पार्टला आर्टिहोल्सने ब्लड सप्लाय दिला जातो. पण त्या ठिकाणी परमेश्वराने जी यंत्रणा तयार करून ठेवली आहे, दॅट इज कॉल्ड एज ऍक्झिलरी सप्लाय. सहाय्यक सप्लायच्या पण रक्तवाहिन्या असतात आणि त्या जर तुम्हाला ऍक्टिव्हेट करता आलं तर माणसाला मृत्यूच्या दरीतून ओढून काढता येतं. ऍक्झिलरी रक्त जर वाढवला, पण ऍक्झिलरी फ्लो जर वाढवला तर त्याला हार्ट अटॅक पासून बंद करतो. हार्ट की धडकन कम होना, धडकन वाढलेले न्यूरोलॉजिकल सेन्स मध्ये काम करत. तिथं सोलर प्लेक्सेस असतात, त्या सोलर प्लेक्सेस मधून प्रॉपर जर त्याला सिग्नल मिळाला तर त्याचं पाल्पिटेशन पण कंट्रोल करता येतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हिशोबानं तुम्ही जर केलं. सर्क्युलेशन वाढवायचं, पॉझिटिव्ह द्या. सर्क्युलेशन कमी करायचं, निगेटिव्ह करा. ज्यादा धडकन आहे, जास्त प्रमाणामध्ये धडकन वाढलेली आहे, म्हणजे त्याला नर्व इम्पल्स भरपूर मोठ्या प्रमाणात मिळते. त्याला तुम्ही न्यूट्रल जर केलं तर धडकन डायरेक्टली स्टॉप होऊ शकते. एक्सटर्नल एप्लीकेशनचा उपयोग आहे या ठिकाणी. हार्ट अटैक होना, हार्ट की धड़कन कम करना, अधिक होना, बहुत अच्छा कार्य करती है. बी इज अ हार्ट टॉनिक. बी का है हार्ट टॉनिक है, हृदय को बलवान बनाती है, रक्त संचार को ठीक करती है. हार्ट अटैक होने या हार्ट से संबंधित विकारों में इसके छाती पर लगाने से अच्छा रिजल्ट मिलता है. एक्सटर्नली जर अप्लाय केलं त्याच्या छातीवर तर सुंदर रिझल्ट मिळू शकतात. त्याच्यामध्ये हार्ट अटॅक मध्ये हार्टच्या संबंधी कुठलीही बिमारी जर असेल तर ते लावल्यानंतर त्याचा इफेक्ट येईल. बी को हाई ब्लड प्रेशर के रोगी को निगेटिव डोज एवं लो ब्लड प्रेशर रोगी को पॉझिटिव्ह डोज देना चाहिए. लो बीपी असेल तर पॉझिटिव्ह द्यायचं, हाई बीपी असेल तर निगेटिव्ह द्यायचं. बी ब्रेन के पिट्यूटरी ग्रंथि व रक्त धमनिया पर प्रभावी होने के से ब्रेन संबंधित विकारों जैसे मिर्गी, हिस्टेरिया, लकवा एवं शरीर में एड़न, ब्रेन में रक्त संचय, कानों में भनभनाट, आवाज सुनाई देना, चक्कर आना, या सगळ्यामध्ये उपयोग होतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कन्सिडरेशन करून तुम्ही ते वापरू शकता.
बी का जेनाइटल ऑर्गन गनोरिया में, स्वप्न दोष में, नाभर्ती में, सेक्सुअल ऑर्गन पर बहुत कमजोर होना बहुत अच्छा कार्य करते. जेनाइटल ऑर्गनवर काम करतं. तुम्ही एक गोष्ट सांगा की ब्लड सर्क्युलेशन वाढवल्यानंतर काय होणार? बोला, ब्लड सर्क्युलेशन वाढवलं तर काय? बोला की. हॅलो, झोपले का सगळे? मोगली सांगा, मोगली, चंद्रशेखर मोगली. हॅलो. आपण इथं सांगितलं की बी का जेनाइटल ऑर्गन में, गनोरिया में, स्वप्न दोष में, नामर्दी में, सेक्सुअल ऑर्गन पर कमजोर होने में बहुत अच्छा कार्य करती है. याचा मतलब काय? म्हणजे जे हे इन्फेक्शन आहे कसं ते बी काम कसं करतं? जर सर शरीरामध्ये बी जाऊन ती एनर्जी हीट जनरेट करतं, हीटमुळे ते इन्फेक्शन मारलं जातंय. काही इन्फेक्शन शब्दच नाही, तुम्ही ॲलोपॅथीच्याच भाषेत बोलताय. यू नेव्हर टॉक अबाउट द फिजिओलॉजी. फिजिओलॉजीवर बोलत नाही तुम्ही. जेव्हा प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होतं त्यावेळेला ऑर्गन चांगल्या लेवलला काम करतात. न्यूट्रिशन प्रॉपर मिळालं, ऑक्सिजन प्रॉपर मिळाला, नर्व इम्पल्स प्रॉपर मिळाला तर ते ऑर्गन व्यवस्थित काम करायला सुरू करतं. याच्यावर डायरेक्ट काम करतं. बी इन्फेक्शनवर काम करत नाही. तुमच्या डोक्यातनं विषय काढून टाका इन्फेक्शन शब्द. काय करतं? ऑर्गनचं फंक्शन इम्प्रूव्ह करतं, प्रॉपर सर्क्युलेशन करतं, लिम्फॅटिक सर्क्युलेशन वाढवतं, सर्क्युलेटरी सिस्टमवर काम करतं, प्रॉपर न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं, प्रॉपर ऑक्सिजन लेवल प्रोव्हाइड केली जाते ऑर्गनला, आणि ऑर्गन व्यवस्थित काम करायला सुरू केल्यामुळं हे सगळे जे गोष्टी आहेत त्या प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात. समजलं? हे काम आहे. होमोस्टॅटिक मेंटेन करणारी रेमेडी आहे ती. महिलाओं के पीरियड में काले रंग की ब्लीडिंग होना, स्टॅग्नेशन आहे. काळा रंग म्हणजे स्टॅग्नेशन झालेलं आहे. प्रॉपर फ्लो होत नाही ब्लडचा, स्टॅग्नेशन ऑफ ब्लड आहे, त्यामुळे त्याला काळ्या रंगाचं पिरियड्स होतात. अशा वेळेला जर बी दिलं तर हे क्लॉट बीट सगळं निघून जाणार आहे, छंद होणार आहे. क्लॉट्स के साथ काळ्या रंगाचं ब्लिडिंग होतं, त्याच्याबरोबर क्लॉट पण असतात. लिव्हर क्यू स्टॅग्नेशन, लिव्हर ब्लड स्टॅटिक झालेलं असतं. लिव्हर मध्ये स्टॅटिक ऑफ द ब्लड झालं, ब्लड स्टॅग्नेशन क्रिएट झालं, सर्क्युलेटरी प्रॉब्लेम झाला. अशा वेळेला जर बी दिलं त्याला तर त्या ठिकाणी प्रॉपर सर्क्युलेशन होणार आहे, आणि प्रॉपर सर्क्युलेशन झाल्यामुळे ब्लड फ्लो राहणार आहे. स्टॅग्नेशन ऑफ ब्लड निघून जाणार, कुठेही स्टॅग्नेशन होणार नाही. स्टॅग्नेशनला कम्प्लिटली रोखणार आहे, आणि म्हणून बी काम करणार आहे. पॉझिटिव्ह मध्ये बी द्यावे. यूट्रस में पेन होना, पीरियड के पहले व बाद में पेट में दर्द होना, डायमोरिया होणे, पिरियडच्या आधी आणि पिरियडच्या नंतर दुखायला लागतं पोटामध्ये, कारण प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होत नसतं आणि त्यामुळे पेन येतं, स्टॅग्नेशन क्रिएट होतं. अशा वेळेला बीला जर तुम्ही न्यूट्रल डायल्युशन मध्ये जर त्याला दिलं तर हे सर्व प्रकार बंद होतात. हॅलो हा बोला. सर, थांबूया का? 10:15 वाजलेत. एक 5 मिनिटं आहे, मग आपण ऍप्लिकेशन कडे जातो. ठीक आहे, थांबूया. चालेल. चालेल, थँक्यू सर. हॅलो सर. बोला बोला, कोणाला काय सर, अडचण आहे बोला. हा उद्या सर क्लास आहे, उद्या काय आहे? म्हणजे सण चालू होणार आहे म्हणून म्हटलं घरातलं काहीतरी सणासणाचा आवरायचं. काही संबंध नाही. हा, म्हणजे तुम्हाला सुट्टी पाहिजे आहे का? तुम्हाला पाहिजे असेल तर मी बंद ठेवतो, मला काय अडचण नाही. म्हणजे कसं होतंय घरातलं आवरायला लागतंयच ना. आम्ही कसं काम सोडून अमृता बसायचं वडके म्हटलं की- प्रॉब्लेम आहे का? दीपाली गोखले, जेवढ्या महिला आहेत त्यांनी बोलावं. हो सर, उद्या हरितालिकेची पूजा वगैरे असते. हा,
त्यामुळे मग डेकोरेशन पण करायचं आहे ते कसं आमच्यावरतीच राहते डिपेंड. घरातली काही मोठी लोक ठीक आहे, करत उद्या नाहीत. क्लास घ्यायचं नाही, क्लास उद्या सुट्टी. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. थँक्यू उद्या सर. परवा परवा पण सुट्टी, परवा पण 4 आणि दिवस सुट्टी आता. गणपती आहे, परत गणपती आला. गणपती दिवशी पण मिळाल तर चालेल. मग संडेला घेतला तरी चालेल की क्लास. ठीक आहे, बघूया संडेला घ्यायची की नाही. ठीक आहे, संडेला घेऊ. कारण संडेला काय आहे, संडेला काही नाहीये. भाकड डे आहे, भाकड दिवस आहे. ठीक आहे, ओके, घेऊया संडेला थँक्यू घेऊ. सर. ठीक आहे, संडेला घेऊ. ठीक आहे. ठीक आहे, थँक्यू सर. हा, सर बघू. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, ओके ठीक आहे. ओके ओके ओके. ठीक आहे, थँक्यू. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर. तुम्ही चांगले व्हा, हीच शुभेच्छा आहेत मला. चांगल्या प्रकारचं डॉक्टर बना, हीच शुभेच्छा आहे. की ओके. मी केलेल्या कामाचं मला पोचपावती मिळाली तर मी शिक्षक आहे असं मला जाणवेल. पण जर तुम्ही हो. काम नाही चांगलं केलं तर शिक्षक नाही असंच म्हणावं लागेल. नाही नाही तुमची इच्छा पूर्ण करू सर. हा. म्हणजे समाजाचं भलं करायसाठी तयार करायला लागलोय तुम्हाला. शिक्षकाचं काम आहे समाज घडवणं. आज तो रोल नाहीये शिक्षकांचा. तुम्ही आज दुर्दैवाची गोष्ट आहे. आज कमर्शियल व्ह्यू बघितला जातो आणि त्या पद्धतीने शिकवलं जातं. विद्यार्थ्याला घडवण्याचं काम शिक्षक आहे. आणि म्हणून शिक्षण दिन पाळला का जावं की ती करटसी म्हणून शिक्षक, पण शिक्षक त्या लायकीचा असला पाहिजे. तर तो त्याचा हक्कदार आहे, नाही तर तो हक्कदार नाहीये. असं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की परफेक्ट शिक्षक कधी बी होणार. तर माझे जे 10 ते 10 लोक आहेत ते चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून समाजामध्ये चांगली सेवा देत असतील तर माझ्या शिक्षण देण्याचं सार्थक होणार आहे. त्यावेळेला मी खरा शिक्षक असेन आणि मग तुम्ही मला जे काही प्रेम द्याल ते खऱ्या अर्थाने मिळाल्याचं दिसून येईल. लक्षात घ्या, घडवणं हा गोष्ट आहे. शिक्षक घडवतो म्हणून पूजनीय असतात. कारण गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु महेश्वरा हे 3 कोण आहेत. गुरु हा महत्वाचा आहे. मग गुरु कोणी असू शकते, आपली आई असू शकते, वडील असू शकतात, कोणीही गुरु असू शकतो. जो आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवतो तो गुरु असते. निसर्ग हाच गुरु आहे. निसर्ग तुम्हाला शिकवतो सगळ्या गोष्टी आणि म्हणून निसर्गाला पूजणं हा सुद्धा एक गुरुदक्षिणेचाच पार्ट आहे. आणि म्हणून त्याच्यातल्या सूर्याला पूजण्याची सिस्टम आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये याचा अभ्यास, सनातन धर्मामध्ये हे सगळं दिलेलं आहे. गायीची पूजा करतात, बैलाची पूजा करतात. का करतात हे लोक? दॅट इज अ कर्टसी बिकॉज दे आर हेल्पिंग अस. ते सगळे आपले शिक्षकच असतात, आपल्याला मदत करणारे लोक असतात, आपल्याला घडवायचं काम करतात. जो घडवणारा तो शिक्षक. आणि आज त्या दृष्टीनं त्या सर्व लोकांना, मी सुद्धा विद्यार्थी आहे, कोणतरी माझे शिक्षक आहेत, त्यामुळं त्यांच्याबद्दल कर्टसी दाखवणं गरजेचं आहे. ते आहे. ठीक आहे, तुम्ही मला दिल्याबद्दल धन्यवाद. आपण थांबूया इथे. ओके. ओके सर.